Good afternoon, everyone. Am I audible? Okay. Screen दिसते. Is the screen visible? Yes, madam. Okay. So business law माळी मॅडमनी स्टार्ट केला होता. त्यांनी युनिट 1 आणि युनिट 3 घेतलेले आहेत आणि टुडे वी विल कव्हर युनिट 2 अँड युनिट 4. युनिट 2 मध्ये दोन ऍक्ट आहेत, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. अँड युनिट 4 मध्ये IT ऍक्ट अँड RTI राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अशी टोटल 4 ऍक्ट आपण बघणार आहे. So we will start with Negotiable Instrument Act 1881. आता Negotiable Instrument Act means what? So it is a financial instrument such as a promissory note or bill of exchange or checks. And these instruments are called negotiable because they can be transferred from one person to another person. आपण आधी एक एक्झाम्पल बघूया, then you will understand the meaning of negotiable instrument. Okay. So here is an example to understand the Negotiable Instrument Act. Imagine Ravi borrows 10,000 rupees from Priya and promises to pay her back in 3 months. To confirm his promise, Ravi writes a promissory note saying, I, Ravi, promise to pay Priya rupees 10,000 on January 1st, 2024. Ravi signs this note and gives it to Priya. काय म्हणलं की रवीने काय केले, प्रियाकडून 10,000 रुपये घेतले आणि तिला त्यांनी प्रॉमिस केलं की मी 3 महिन्यामध्ये तुझे पैसे परत देतो. पण याच्यावरती तुम्ही कसा विश्वास ठेवणार, तर त्यासाठी आपण एक प्रॉमिसरी नोट एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये रवी जो आहे तो स्वतः त्यामध्ये एक नोट लिहितो की मी रवी मी प्रियाकडून 10,000 रुपये घेतलेले आहेत आणि मी या दिवसापर्यंत म्हणजे तो एक स्पेसिफिक डेट त्याच्यामध्ये टाकतो की जानेवारी 1 2024 रोजी मी तुला 10,000 रुपये देईन. ओके. तर त्या नोट जी त्याने लिहिलेली आहे त्याची ज्याच्यावर साईन आहे तर त्याला म्हणायचं निगोशिएबल. आता ती प्रिया आहे जिने पैसे दिलेले आहेत ती काय करणार, ती नोट जी आहे ती स्वतःजवळ एकतर ठेवेल जोपर्यंत तो पैसे देत नाही तोपर्यंत, किंवा समजा तिने अजून तिसऱ्या माणसाकडून पैसे घेतलेले आहेत किंवा तिसऱ्या माणसाला तिला 10,000 रुपये द्यायचे आहेत, तर ती नोट काय आहे ती अमित, फॉर एक्झाम्पल अमित नावाचा एक आहे तिचा फ्रेंड, 10,000 रुपये तिला द्यायचे आहेत त्याला, तर ती त्या पैशाच्या ऐवजी काय देईल, ते प्रॉमिसरी नोट जे आहे ते अमितला देईल. ओके. सो शी गिव्ज हिम रवीज प्रॉमिसरी नोट. आता रवीनं प्रियाला पैसे द्यावे लागतील का अमितला द्यावे लागतील, तर अमितकडे ती प्रॉमिसरी नोट आहे, याचा अर्थ रवीला आता अमितला पैसे द्यावे लागतील त्या डेटला, कारण लीगल राईट आता कोणाचा आहे, अमितचा आहे, कारण अमितकडं ती प्रॉमिसरी नोट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिले की मी या तारखेला काय करेन, पैसे देईन. सो ह्या प्रोसेसला याला एक लीगल रेकग्निशन मिळावं, म्हणजे तुम्ही असं साधं पेपरवरती लिहून देऊ शकत नाही, त्याला काही लीगल प्रोसिजर्स असतात. तर लीगल रेकग्निशन जेव्हा त्या एखाद्या प्रॉमिसरी ॲक्टला किंवा प्रॉमिसरी नोटला मिळतं तर त्याला म्हणायचं निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, विच गिव्स लीगल रेकग्निशन टू दिस प्रोसेस अँड एन्श्युरिंग अमित कॅन क्लेम द मनी फ्रॉम रवी ॲज अ न्यू होल्डर ऑफ द नोट. त्या नोटचं कोण जे होल्डर असेल त्याच्याकडे ती राईट आहे, तो क्लेम करू शकतो की मला हे पैसे या माणसाकडून यायचे आहेत. सो आपण परत इंट्रोडक्शन बघूया की The Negotiable Instrument Act is a law in India that governs financial instruments such as promissory note, bill of exchange or check. And these instruments are called negotiable because they can be transferred from one to another. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे ते इन्स्ट्रुमेंट काय होतंय, ट्रान्सफर होते. सो याचा इम्पॉर्टन्स हाच आहे की तुमच्यामध्ये स्मूथ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होतील, एक लीगल त्याला रेकग्निशन मिळेल आणि एक ट्रस्ट
दोघांमध्ये काय होतो, डेव्हलप होतो. सो इट एनहान्सेस अ ट्रस्ट इन फायनान्शियल डीलिंग्स बाय प्रोव्हाइडिंग क्लिअर रूल्स ऑन ट्रान्सफरिंग अँड कलेक्टिंग द पेमेंट. आता त्यामध्ये कुठले कुठले येतात, एक प्रॉमिसरी नोटचं मी हे दाखवते. या पद्धतीने असं लिहून दिलं जातं, ज्याला लिगली आपण काय करतो, रेकग्नाइज करतो किंवा लिगली त्याला नोट दिली जाते. तर याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, की हे जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आपण म्हणतो, तर त्यामध्ये काय काय येतं, तर फर्स्ट इज ट्रान्सफरेबल. ट्रान्सफरेबल आहे कारण आपण एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला कसंही इझिली काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. सेकंड इज अ टायटल ट्रान्सफर. म्हणजे काय, तर हुएवर होल्ड्स द इन्स्ट्रुमेंट हॅज अ राईट टू द मनी जस्ट लाईक अ ओरिजिनल ओनर. ज्याच्याकडे ते इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याच्याकडे फॉर एक्झाम्पल ते नोट आहे, त्याच्याकडे त्याचा राईट आहे, पैसे त्याच्याकडे मिळवण्यासाठी त्या त्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करू शकतो तो, कारण तो एक ओरिजिनल ओनर म्हणून आपण बघतो. अनकंडिशनल पेमेंट मीन्स वॉट, तर इन्स्ट्रुमेंट गॅरंटीज पेमेंट विदाउट एनी कंडिशन्स. एकदा तुम्ही ती इन्स्ट्रुमेंट दिलं, एकदा तुम्ही ती प्रॉमिसरी नोट दिली, की मग त्यामधून तुम्ही परत त्याच्यावर काही कंडिशन्स टाकू शकत नाही, कारण त्या नोटमध्ये सगळं स्पेसिफिक लिहिलेलं असतं. त्यामुळे त्याला कुठलीही कंडिशन येत नाही. विदाऊट कंडिशन तुम्हाला काय मिळणार, त्याचे पैसे जेवढं लिहिलेलं आहे त्यामध्ये मिळणार. पेमेंट ऑन डिमांड ऑर ॲट अ स्पेसिफिक टाईम. आता त्यामध्ये जसं डिमांड केलेलं आहे किंवा त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये प्रॉपर लिहिलेलं असतं की कोणी कोणाचे किती पैसे द्यायचे आहेत, कधी द्यायचे आहेत, स्पेसिफिक डेट असते त्यामध्ये. अँड रिटर्न अँड साईन, तर ही रिटर्न डॉक्युमेंट असतं आणि जो इश्युअर आहे म्हणजे जो पैसे देणारा आहे त्याने तिथं साईन केलेली असते आणि लिगली आपण त्याला व्हॅलिड म्हणतो. राईट टू स्यू म्हणजे काय, तर इफ पेमेंट इज नॉट मेड द होल्डर हॅज लीगल राईट टू स्यू द इश्यूर. म्हणजे जर त्या 1 तारखेला तो पैसे देणार आहे पण त्याने 1 तारखेला नाही दिले, तर ज्या माणसाला पैसे मिळणार होते तो काय करू शकतो, लीगल ॲक्शन त्याच्यावर घेऊ शकतो, त्याच्यावर कंप्लेंट फाईल करू शकतो. सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. आता त्यामध्ये कुठले कुठले टाईप्स येतात, पहिले आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलं प्रॉमिसरी नोट, ज्याचं मी एक्झाम्पल सांगितलं. प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज अँड चेक. आता प्रॉमिसरी नोट म्हणजे एक रिटर्न नोट असते ज्याच्यावर स्पेसिफिक अमाऊंट, कोण देणार आहे, किती तारखेला देणार आहे हे लिहिलेलं असतं. बिल ऑफ एक्सचेंज मीन्स अ रिटर्न ऑर्डर फ्रॉम वन पर्सन, दॅट इज ड्रॉवर. जो एक पर्सन काय करतो, दुसऱ्या पर्सनला पैसे देणार आहे पण कोणाच्या तरी माध्यमातून, कुठल्या तरी एका थर्ड पर्सन ला आपल्याला द्यायचं असेल. आपण याचे एक्झाम्पल्स बघितले की तुम्हाला ते लक्षात येईल. आणि चेक, जसं आपल्याला माहिती आहे बँकेकडून आपल्याला चेक येतो किंवा आपण बँकेमध्ये चेक जमा करतो, त्याच्यावरती पण लोकांना एकमेकांना आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो. तर त्यातलं bill of exchange means what? A written document where one party orders another party to pay specific amount to third party at a set date or demand on demand. Bill of exchange are commonly used in international trade to ensure payment across the country. म्हणजे जसं का समजा एखादा बिझनेस असेल, बिझनेसमध्ये शक्यतो बिल ऑफ एक्सचेंज असतं, तर त्यामध्ये 3 पर्सन्स असतात. एक ड्रॉवर असतो, एक ड्रॉई असते आणि एक पेई असते. ड्रॉवर म्हणजे काय, द पर्सन हू क्रिएट्स द बिल अँड इन्स्ट्रक्ट द पेमेंट. जो माणूस सांगतोय की ह्याला पेमेंट द्यायचं आहे आणि तो जो त्याचं बिल तयार करतो तो ड्रॉवर असतो. ड्रॉई म्हणजे अ पर्सन हू इज डायरेक्टेड टू मेक द पेमेंट. म्हणजे ड्रॉईला कोणाकडून तरी इन्स्ट्रक्शन्स मिळालेल्या आहेत. म्हणजे समजा बँक असेल किंवा एखादा बिझनेस असेल, फॉर एक्झाम्पल एखादा मॅनेजरने सांगितलं की हे याचं बिल झालेलं आहे आणि त्याला कोणाला एक थर्ड पार्टी सप्लायरला आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर मॅनेजर इज अ ड्रॉवर. आणि कोणाला सांगितलं, फॉर एक्झाम्पल तिथल्या अकाउंटंटला सांगितलं किंवा तिथल्या बँक, त्यांच्या जे काही बँक त्यांची असेल त्या बँकेतून पैसे पाठवायचे आहेत, तर तो असेल ड्रॉई. आणि पेई म्हणजे ज्याला पैसे मिळणार आहेत तो, म्हणजे थर्ड पर्सन. किंवा समजा आपण सप्लायरकडून रॉ मटेरियल घेतलेलं आहे, तर सप्लायर इज पेई, ज्याला कोणाला पैसे मिळणार आहेत तो, दॅट इज बिल ऑफ एक्सचेंज. आणि चेक म्हणजे काय, तर आता आपण बिल ऑफ एक्सचेंजचा एक एक्झाम्पल बघूया. सपोज अनिता सेल्स गुड्स टू सुनील वर्थ ₹15,000, वॉन्ट्स पेमेंट विदिन 2 months.
काय म्हणलंय, अनिता नावाची मुलगी आहे, तिने काही गुड्स विकले. कोणाला? सुनीलला विकले, ज्याची किंमत 15,000 रुपये होती. आता तिला पेमेंट पाहिजे 2 महिन्यामध्ये. तर अनिता काय करणार, एक बिल ऑफ एक्सचेंज काय करणार, राईट करणार, म्हणजे एक रिटर्न डॉक्युमेंट तयार करणार, सुनीलला देणार. सुनील टू पे हर 15,000 आफ्टर 2 मंथ्स. 2 महिन्यामध्ये त्याला पेमेंट द्यायचं आहे. आता सुनील काय करेल, ही विल ॲक्सेप्ट द बिल बाय सायनिंग इट अँड ॲग्रींग टू पे अनिता ऑर एनीवन शी ट्रान्सफर द बिल ऑन अ स्पेसिफिक डेट. म्हणजे एकतर तो डायरेक्ट त्या जे काही तिनं बिल ऑफ एक्सचेंज किंवा ते इन्स्ट्रुमेंट तयार केलेलं आहे त्याच्यावरती सुनील जो पैसे देणार आहे तो त्याच्यावर साईन करेल. साईन केल्यानंतर तो ॲग्री करेल की हां, मी तुला या 2 महिन्यामध्ये 15,000 रुपये देतो. किंवा समजा दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या माणसाला जर द्यायचं असेल एका स्पेसिफिक डेला, किंवा माझ्या कंपनी जे जे अकाउंटंट आहेत त्यांच्या याच्यावरती ते पेमेंट ट्रान्सफर झाले पाहिजेत असं जर असेल, तर त्या जे कोणाला ट्रान्सफर करायचे आहेत त्यांना तो ॲग्री होतो, म्हणजे त्यांना तो प्रॉमिस करतो की मी काय करतो, ह्या 2 महिन्यामध्ये तुला पेमेंट जमा करतो. थर्ड त्याच्यामध्ये आहे चेक. आता चेक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण बघितलंय चेक कसा असतो. तर चेक मीन्स रिटर्न ऑर्डर फ्रॉम अकाउंट होल्डर डायरेक्टिंग देअर बँक टू पे अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ मनी टू पर्सन ऑर एंटिटी. काय म्हणले, ह्यामध्ये पण 3 माणसं असतात. ड्रॉवर असतो, ड्रॉई असते आणि पेई असते. ड्रॉवर म्हणजे जो चेक लिहिणारा आहे, ज्याने स्वतःची साईन केलेली आहे, ज्याच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत, जो पैसे देणारा आहे, दॅट इज अ ड्रॉवर. आता कुठून आपल्याला पैसे मिळणार आहेत, कुणाच्या अकाउंटमधून मिळणार आहेत, तर कुठल्या बँकमधून. तो बँक काय करते, पैसे ट्रान्सफर करते. So that is a drawee. The drawee means a bank where drawer holds an account. ज्या बँकेमध्ये त्याचं अकाउंट आहे तिथे तो चेक जमा करणार आणि ती बँक पाठवणार. बँक कोणाला पाठवणार, ज्या माणसाला पेमेंट मिळालं पाहिजे त्याला पाठवणार. द पर्सन ऑर द एंटिटी हू रिसिव्स द पेमेंट, दॅट इज पेई. आता फॉर एक्झाम्पल बघा, suppose Rahul wants to pay 5,000 to Neha. He writes a check to Neha instructing his bank to pay 5,000 from his account. काय म्हणलंय, राहुलला नेहाला 5,000 रुपये द्यायचे आहेत. तो चेक लिहितो, चेकवरती सगळे डिटेल्स भरतो, 5,000 रुपये अमाऊंट भरतो, खाली साईन करतो आणि बँकेमध्ये जमा करतो किंवा तिच्याकडे डायरेक्टली तो चेक देतो. चेक दिल्यानंतर जी कोणी नेहा आहे ती काय करेल, त्या बँकेमध्ये जाऊन तो चेक जमा करेल आणि तिला त्याच्याऐवजी काय मिळतील, कॅश मिळतील. सो दिस इज द प्रोसेस ऑफ चेक. त्यामध्ये अजून टाईप्स आहेत चेक्सचे. येस, तर टाइप्स ऑफ चेक्समध्ये पहिलं येतं बेरर चेक. आता बेरर चेक मीन्स व्हॉट द पेएबल टू द पर्सन होल्डिंग द चेक. ज्याच्या हातामध्ये चेक आहे त्याला पैसे मिळणार, दॅट इज बेरर चेक. ऑर्डर चेक मीन्स पेएबल ओनली टू द स्पेसिफिक पर्सन नेम्ड ऑन द चेक. म्हणजे त्या चेकवर ज्या माणसाचं नाव लिहिलेलं आहे त्या स्पेसिफिक पर्सनच्या हातातच किंवा त्या स्पेसिफिक पर्सनलाच पैसे मिळतील, दॅट इज ऑर्डर चेक. क्रॉस्ड चेक मीन्स has two parallel lines across it directing the bank to deposit it directly into a bank account not payable in cash. त्या चेकवरती लेफ्ट साईडला आपण काय करतो, 2 रेषा मारतो. पॅरलल लाईन्स जेव्हा पेनाने मारल्या जातात तेव्हा त्या चेकवरती ज्याचं नाव आहे त्या माणसाच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे जमा होतात, कॅशमध्ये त्याला मिळत नाही. त्याला म्हणायचं क्रॉस्ड चेक. ओपन चेक मीन्स कॅन बी कॅश्ड ओव्हर द काउंटर ऑर डिपॉझिटेड इन द बँक. म्हणजे ओपन चेक म्हणजे चेक दिला की पैसे तुम्हाला हातामध्ये मिळू शकतात. पोस्ट डेटेड चेक मीन्स डेटेड फॉर फ्युचर डेट, म्हणजे एक फ्युचरमधली डेट त्याच्यामध्ये दिलेली असते. फॉर एक्झाम्पल डिसेंबरमधली डेट असेल त्या चेकवरती, तर तुम्ही नोव्हेंबरमध्ये पैसे काढू शकत नाही. त्या चेकवर जी डेट आहे फ्युचरमधली त्याच वेळेला तुम्ही पैसे काढू शकता किंवा त्याच्यानंतर काढू शकता. देन स्टेल चेक. स्टेल चेक मीन्स अ चेक नॉट कॅश्ड विदिन 3 months फ्रॉम इट्स डेट मेकिंग इट इनव्हॅलिड.
म्हणजे चेकवरती एक अमाऊंट लिहिलेली आहे, तुमचं नाव लिहिलेलं आहे, तुम्ही डिपॉझिट केले नाहीत, 3 महिने तुम्ही स्वतःकडेच ठेवले आणि त्यानंतर जर तुम्ही चेक द्यायला गेलात तर ते काय होतं, इनव्हॅलिड होतं. तुम्हाला तेव्हा ते पैसे काढता येत नाहीत. सो 3 महिन्याचा त्याला कालावधी असतो चेकला, त्याला म्हणायचं स्टेल चेक. Then traveler's check. Traveler's check means prepaid check used by travelers as a safer alternative to cash. ट्रॅव्हलिंग करायचं आहे आपल्याला, दुसऱ्या देशामध्ये जायचं आहे किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये जायचं आहे आणि कॅश हँडल करणं थोडंसं रिस्की वाटते, तर मी त्याच्याऐवजी काय करेन, चेक माझ्याकडे हँडल करेन किंवा चेक माझ्याकडे कॅरी करेन, तर त्याला म्हणायचं ट्रॅव्हलर्स चेक. सो दीज आर सम टाईप्स ऑफ चेक्स. लक्षात येत आहे? Yes, ma'am. ओके. सो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट सेक्शन्स आहेत, त्याचा अर्थ काय आपण बघूया. सेक्शन 138 तो सांगतो की डिसऑनर ऑफ चेक फॉर इनसफिशियंट फंड. काय म्हणलंय की सेक्शन 138 हे सांगतो की जर if a check is dishonored due to insufficient funds or if it exceeds the amount available, the drawer is liable to be punished with imprisonment or fine or both, provided the payee gives notice within 30 days of dishonor. काय म्हणले, तुम्ही एका माणसाला चेक दिला, 50,000चा चेक दिला, तू जा आणि बँकेमध्ये काढून घे, पण तुमच्या अकाउंटमध्ये पैसेच नाही आहेत 50,000 रुपये किंवा तुमच्या अकाउंटमध्ये 30,000 रुपये आहेत, तर तो माणूस 50,000 काढू शकेल का? नाही. पण तुम्ही चेक लिहून देताना 50,000चा दिलाय, तर दॅट इज डिसऑनर ऑफ चेक. आणि त्याच्या बदल्यात जर तुम्ही तसं करत असाल तर तुम्हाला पनिशमेंट होते, तर जेल होते किंवा फाईन होतं किंवा दोन्ही होऊ शकतं. कधी जेव्हा ज्या माणसाला आपण पेमेंट देणार होतो त्या माणसानं काय केलं जातं, त्याच्यावर काहीतरी लिगल ॲक्शन घेतली जाते, नोटीस पाठवली जाते. 30 डेजच्या आत त्याला नोटीस पाठवली की मग त्यांना काय होणार, पनिशमेंट होणार. सेक्शन 139 काय सांगतो की प्रिझम्पशन्स इन फेवर ऑफ होल्डर. म्हणजे काय, इन केस ऑफ डिसऑनर ऑफ चेक इट इज प्रिझ्युम्ड दॅट द ड्रॉवर इशूड द चेक फॉर डिस्चार्ज ऑफ डेब ऑर लायबिलिटी अनलेस प्रूव्हन अदरवाईज. म्हणजे डिसऑनर झालेला आहे चेक, पण ड्रॉवर एक्सक्यूज मी. येस. तर 139 ॲक्ट जो आहे तो प्रिझम्पशन ऑफ इन फेवर ऑफ होल्डर. याचा अर्थ काय, वेन चेक इज बाउन्स्ड, म्हणजे चेक बाउन्स झाला किंवा क्लिअर नाही झाला, तर द लॉ प्रिझ्युम्स दॅट अ चेक वॉज गिवन टू पे डेब्ट ऑर लायल्टी. म्हणजे काय, इफ अ पर्सन गिव्स अ चेक, इट बाउन्सेस, द कोर्ट विल अज्युम दॅट द चेक वॉज नॉट पेमेंट ऑफ सम मनी ही ओड यू. इन फॉर एक्झाम्पल, समजा एक एक्झाम्पल बघूया आपण. राहुल आहे, राहुलला समजा नेहाला 10,000 रुपये द्यायचे आहेत, त्यानं चेक दिला आणि चेक बाउन्स झाला, तर कोर्ट काय करेल, कोर्ट अज्युम करेल की राहुल गेव दॅट चेक टू रीपे सम मनी हू ओन टू नेहा अँड अनलेस राहुल वॉज प्रूव्हन अदरवाईज. तर तुम्हाला जेव्हा एक म्हणजे काय म्हणतो आपण, चेक बाउन्स होतो किंवा चेक क्लिअर केला जात नाही, तर त्याच्यावरती तुम्हाला अगेन त्या माणसाला पुन्हा काय करावं लागतं, एक्सक्यूज
येस. आय एम सॉरी. डिस्चार्ज ऑफ डेब्ट किंवा लायबिलिटी म्हणजे काय, तर त्याच्यावर काहीतरी कर्ज आहे आणि कर्ज फेडण्यासाठी तो कोणाला तरी पैसे देत होता असं जर लक्षात आलं आणि चेक बाउन्स झाला किंवा नॉट क्लिअर झाला, तर मग त्याला काय केलं जातं, जोपर्यंत तो सिद्ध करत नाही की मला कर्ज फेडण्यासाठी किंवा तसं नव्हतं, कर्ज फेडण्यासाठी मला ते द्यायचं होतं असं जोपर्यंत तो सिद्ध करत नाही तोपर्यंत मग ते होल्डवर ठेवलं जातं. जेव्हा तो प्रूव्ह करेल की मला हा चेक काय तो काय करायचा आहे, कोणाचं तरी पैसे लायबिलिटी आहे, कोणाला तरी मला द्यायचे आहेत किंवा कर्ज फेडायचं आहे त्यासाठी हा चेक होता, तर त्यानुसार त्याला पेनल्टी काय असेल ती होते. सेक्शन 140 मीन्स डिफेन्स इन केस ऑफ डिसऑनर, म्हणजे ड्रॉवर ऑफ द dishonored check can raise certain defense such as check being post dated or incomplete, and such defenses cannot be used to avoid the liability. आता याचा अर्थ काय, कोण सांगेल? येस. जसं पहिल्या ह्याच्यामध्ये त्याला प्रूव्ह करायला एक हे केलं आपण, काय केलं, काय म्हणतो आपण, डिफेन्स, म्हणजे त्याला प्रूव्ह करायला एक चान्स दिला की तो कर्ज फेडणार होता किंवा कोणाचे तरी पैसे द्यायचे होते. डिफेन्स इन केस ऑफ डिसऑनर म्हणजे तो डिफेन्स करतोय. समजा राहुलचं आपण मगाशी एक्झाम्पल घेतलं, त्याचा चेक बाउन्स झाला आणि तो म्हणतोय की माझ्या खात्यात पैसे नव्हते, हे मला माहिती नव्हतं. मग पण 140 सेक्शननुसार हे हे कारण चालत नाही देऊन, तर राहुलवर जबाबदारी येते की त्याच्या खात्यामध्ये पुरेसे पैसे ठेवायला हवे होते, तर दॅट इज 140 सेक्शन. देन 141 काय सांगते बघा, की offenses by companies. If a company is involved in dishonor of check, the person in the charge of the company, maybe director or manager at the time of offense, may be also held liable unless they prove that offense occurred without their knowledge or consent. म्हणजे असं आता पहिले आपण बघितले की एक पर्सन, एक इंडिव्हिज्युअल पर्सन पेमेंट करतोय, त्याच्यामध्ये चेक डिसऑनर झालाय किंवा बाउन्स झालाय, पण कंपनीकडून जर असं झालं, म्हणजे कंपनी सुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होती, कोणाला तरी थर्ड पार्टीला तुम्हाला पेमेंट करायचं होतं, तर जे मॅनेजर किंवा डायरेक्टर्स असतील ते तिथे सांगतील किंवा ते तिथे प्रूव्ह करतील की हे त्यांना माहिती नव्हतं ह्या गोष्टी झाल्या ते, किंवा कन्सेंट त्यांच्याकडून घेतला जातो की असं असं झालेलं आहे का. समजा एखादी कंपनीचा चेक बाउन्स झाला आणि ती फक्त कंपनीच नव्हे तर त्या कंपनीचा जो कोणी जबाबदार अधिकारी असेल, तो डायरेक्टर असेल, मॅनेजर असेल, ह्या सगळ्यांना सुद्धा त्या क्राईम म्हणून म्हणजे जबाबदार ठरवलं जातं. कंपनी प्लस डायरेक्टर और जे कोणी टॉप मॅनेजमेंटची लोक असतील त्यांना जबाबदार धरलं जातं. सो जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीचा चेक बाउन्स झाला, तर ती XYZ जी कंपनी असेल त्या विरोधात तर म्हणजे ॲक्शन घेतली जाणारच, पण त्याच्याबरोबर तिथले डायरेक्टर, मॅनेजर ह्यांच्यावर पण ॲक्शन घेतली जाणार. 142 सेक्शन सांगतो की कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्स, म्हणजे ऑफेन्सेस अंडर Section 138 to 141 can be taken cognizance by magistrate. The complaint must be filed within 1 month of the cause of action arising, which includes dishonor of check and subsequent notice. These actions primarily address the legal framework around dishonored checks, penalties, and other procedures for filing the complaint. म्हणजे चेक बाउन्स जर झाला असेल तुमचा, जसं की आपण 138 ते 141 पर्यंत चार ज्या केसेस आधी बघितल्या, ज्यामध्ये कशा कशा पद्धतीने चेक बाउन्स किंवा काही गोष्टी होऊ शकतात, तर त्या प्रकरणामध्ये ती त्याच्या विषयी आपण तक्रार करायची आहे. म्हणजे तक्रार कशी करायची, कोण करणार, कधी दखल करायची, याचे काही नियम किंवा याचे काही रूल्स तिथे सांगितले जातात. मग तक्रार ज्यांचा माईक ऑन आहे त्यांनी म्यूट करा. मग तक्रार कोण करू शकतो, तर ज्याला पैसे देणे बाकी आहेत, दॅट इज पे,
किंवा कोणत्या न्यायालयामध्ये तक्रार करायची आहे, म्हणजे तुम्हाला तिथे मॅजिस्ट्रेशन ठरवायचं आहे, जसं की ज्युडिशियलमध्ये जाणार आहे तुम्ही, स्टेट लेवलला जाणार आहे, कधी तक्रार करायची आहे त्याबद्दल काही पॉलिसीज आहेत तिथं. कसं की चेक बाउन्स झाल्यानंतर तक्रार करायची आहे का, 30 दिवसाच्या आत मागणी करून मग त्यानंतर, किंवा नोटीस मिळाली आणि त्यानंतर 15 दिवस नोटीस मिळून पण 15 दिवसानंतर त्यानं पेमेंट केलं नाही, किंवा 1 महिन्याच्या आत त्यानं पेमेंट केलं नाही, तर या गोष्टींमध्ये तुम्ही काय करू शकता, किंवा ज्या माणसाला पैसे मिळणार होते तो काय करू शकतो, कोर्टामध्ये त्याची केस फाईल किंवा लिगल ॲक्शन त्याच्यावरती घेऊ शकतो. सो दीज आर सम सेक्शन्स इन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट. तर इथे हा छोटा आहे ॲक्ट, ज्यामध्ये तुम्ही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, फायनान्शियल एकमेकांचे पैसे म्हणजे ड्रॉवर असेल, ड्रॉई असेल, पेमेंट ज्याला द्यायचं आहे त्याच्यावर काय काय ॲक्शन घेऊ शकतो, काय काय पेनल्टीज लागू शकतात, हे आपण बघितलं. ह्याच युनिटमधला अजून एक इंटरेस्टिंग ॲक्ट आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. एकच मिनिट. येस, तर सेकंड ॲक्ट या युनिटमधला तो आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. आता या ॲक्टवरूनच तुम्हाला कळेल की हा कशाशी रिलेटेड आहे. कन्झ्युमर म्हणजे कोण, जो प्रोडक्ट एखादा किंवा सर्व्हिस खरेदी करतो, तो यूज करून बघतो एखादा प्रोडक्ट, दॅट इज कन्झ्युमर, किंवा कस्टमर असेल, त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी. म्हणजे आता बघा, भरपूर साऱ्या ठिकाणी मार्केटमध्ये कस्टमरची फसवणूक होते, काही गोष्टी चुकीच्या विकल्या जातात आणि त्यामुळे आपल्या हेल्थवरती किंवा आपल्यावरती परिणाम होऊ शकतो. काही हेल्थ इश्यूज झाल्या समजा, तर त्याने कुठे कंप्लेंट करायची, तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट त्याच्यामध्ये आहे. कन्झ्युमरला हक्क आहे की तो जर चुकीचं काही होत असेल, काही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस होत असतील, तर तो त्याच्यावरती आवाज उठवू शकतो, त्याच्याबद्दल कंप्लेंट करू शकतो एखाद्या कंपनीवरती. प्रोडक्ट तुम्हाला नाही आवडले किंवा काही तुम्हाला तिथं डिफेक्टिव्ह वाटलं, तुमची कशाची कंप्लेंट असेल कंपनीबद्दल, तर तुम्ही ह्या ॲक्ट अंडर काय करू शकता, लिगल ॲक्शन घेऊ शकता. त्यासाठी कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 मध्ये आला. इट इज अन इम्पॉर्टंट पीस ऑफ लेगिस्लेशन इन इंडिया दॅट एम्स टू सेफ गार्ड द राईट्स ऑफ द कन्झ्युमर्स. कन्झ्युमरचे काय काय हक्क आहेत आणि कसं फेअर ट्रेड प्रॅक्टिसेस प्रमोट करायचे आहेत, याला कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आला. आधी तो 1986 मध्ये होता, पण त्यामध्ये काही चेंजेस झाले, काही अमेंडमेंट्स म्हणजे नवीन काही कायदे किंवा नवीन काही रूल्स त्यामध्ये ॲड झाले, आणि 2019 साली नवीन ॲक्ट आपल्याकडे आला. Then why this act came into force? का आला हा act? So to address the growing challenge faced by the consumers in a rapidly evolving market, especially rise in e-commerce and global trade. म्हणजे आता ऑनलाईन शॉपिंग सगळीकडे सुरू झालेलं आहे. ग्लोबल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला काम सुरू झालेलं आहे. इंटरनॅशनल लेवलला आपण खरेदी विक्री करतो. तर त्या गोष्टीमध्ये त्या कन्झ्युमरची काय होऊ शकते, फसवणूक होऊ शकते. तर कन्झ्युमरचे राईट्स काय आहेत ते प्रत्येक कन्झ्युमरला माहिती पाहिजे, की आपल्याला समजा एखादा डिफेक्टिव्ह प्रोडक्ट मिळाला किंवा काहीतरी चुकीचं आपल्याला ऑनलाईन रिसीव्ह झालं, जे आपण मागवलंच नव्हतं, किंवा यु नो
त्याच्या किमतीपेक्षा खूप जास्त किंमत आपल्याकडून घेतलेली आहे, म्हणजे काहीतरी फ्रॉड झालेला आहे, तर त्यामध्ये आपण काय करू शकतो, लीगल ॲक्शन घेऊ शकतो. म्हणून हा ॲक्ट करायला इम्प्लिमेंट झाला. यामध्ये तुम्हाला it aims to protect the consumers from fraud, unsafe products, misleading advertisement आणि unfair trade practices यामध्ये फोकस केल्या जातात. सो इट एन्श्युअर्स दॅट द बिझनेसेस आर हेल्ड अकाउंटेबल. मग तुम्हाला म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसबद्दल ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, कन्झ्युमर्सला तेवढाच इम्पॉर्टंट दिला पाहिजे, आणि तसं नाही झालं तर काही रूल्सचे व्हायोलेशन्स झाले तर त्याला तशी पेनल्टी पण दिली पाहिजे. ह्या गोष्टी ह्या ॲक्टमध्ये सांगितलेल्या आहेत. तर कन्झ्युमरचे राईट्स काय काय आहेत ते बघूया आपण. 6 R आहेत त्यामध्ये. 6 राईट्समध्ये फर्स्ट आहे राईट टू प्रोटेक्शन. म्हणजे कस्टमर किंवा कन्झ्युमरचा हक्क आहे की काही गुड्स किंवा काही सर्व्हिसेस असतील जे हजार्डस आहेत, समजा एखादं केमिकल आहे, ते केमिकल आपल्या हातावर पायावर पडलं तर आपल्याला इजा होऊ शकते, अशा प्रकारचे काही हजार्डस असतील किंवा ते खाल्ल्यानंतर आपल्या हेल्थवरती परिणाम होऊ शकतो, तर असे आपल्या किंवा प्रॉपर्टीवरती आपल्याला काहीतरी अशी काही वस्तू घेतली तर आपल्या घरामध्ये काहीतरी होऊ शकतं. तर अशा गोष्टींपासून त्याला प्रोटेक्शन मिळण्याचा हक्क कस्टमरला किंवा कन्झ्युमरला आहे. राईट टू सेफ्टी, अगेन सेफ्टी म्हणजे असली पाहिजे, आपण सेफ राहिलो पाहिजे ते प्रोडक्ट विकत घेतल्यानंतर. तर ते प्रोटेक्शन अगेन्स्ट हजार्डस गुड्स अँड सर्व्हिसेस. राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे एखाद्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसबद्दल पूर्ण माहिती त्या कन्झ्युमरला पाहिजे, मिळालीच पाहिजे. त्यानं जर ती मागितली, जसं की त्याची क्वालिटी कशी आहे, क्वांटिटी कशी आहे, किंवा कशी क्वांटिटी ठरवता, किंवा काय प्राईस आहे त्या गुड्सची, सर्व्हिस, अशा प्रकारची माहिती मिळण्याचा अधिकार कन्झ्युमरला असतो. राईट टू चूज मीन्स असेस टू व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस ॲट कॉम्पिटिटिव्ह प्रायसेस. म्हणजे त्याला समजा एखाद्या साडीच्या दुकानामध्ये आपण गेलो आणि त्यांनी 4च साड्या दाखवल्या तर चालतील का? नाही, तर मला अजून जास्त, अजून वेगवेगळ्या व्हरायटीच्या बघायच्या आहेत, तर मला व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स दाखवायला पाहिजेत, माझा तो हक्क आहे. किंवा व्हरायटी ऑफ सर्व्हिसेस मला ॲक्सेस करायला मिळाल्या पाहिजेत, तो माझा प्रत्येक कन्झ्युमरचा काय आहे, अधिकार आहे. आणि ज्या काही प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस आपण घेतो त्या कॉम्पिटिटिव्ह प्राइसेसमध्ये तुम्ही दाखवल्या पाहिजेत. म्हणजे बाहेर जो काही रेट चालू आहे, जो मार्केटमध्ये जो रेट आहे त्यानुसारच त्या प्राईसमध्येच तुम्ही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस हे आम्हाला दिले पाहिजेत. दॅट इज फिफ्थ वन इज राईट टू बी हर्ड. म्हणजे हर्ड म्हणजे काय, ऐकून घेतलं पाहिजे. जर त्याचे काही कंप्लेंट्स असतील, जर त्याला काही सांगायचं असेल, त्याची काही मतं मांडायची असतील, तर त्याला स्वतः बोलू शकतो, तो कंप्लेंट सांगू शकतो. तर समोरच्याने म्हणजे जी काही कंपनी आहे ज्याच्या विरोधात तो कंप्लेंट करणार आहे त्यांनी त्याचं मत, त्याचे कंप्लेंट्स काय आहेत ते ऐकून घेतले पाहिजे. दॅट इज राईट टू बी हर्ड. देन राईट टू सीक द रिड्रेसल. म्हणजे जर त्यांच्यामध्ये काही वाद होत असतील किंवा त्यांना काहीतरी कंप्लेंट केली आहे तर त्या कंप्लेंटवरती त्याला काहीतरी सोल्युशन मिळालं पाहिजे. एक इफेक्टिव्ह तुमच्याकडे एक सिस्टीम असली पाहिजे की ते वाद कसे मिटतील, किंवा ते कंप्लेंट त्याची आहे तर त्याच्यावर आपण काय सोल्युशन काढणार. सो राईट टू सीक द रिड्रेसल. दीज आर सम राईट्स ऑफ द कन्झ्युमर्स. लक्षात येत आहे? येस. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे फायलिंग अ कंप्लेंट अंडर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019. आता तुम्हाला कंप्लेंट करायची आहे एका कंपनीच्या विरोधात किंवा एका गुड्स किंवा सर्व्हिसेस, तुमचा एक्सपिरियन्स खूप वाईट आला आहे. कशी फाईल करायची कंप्लेंट? स्टेप 1 काय आहे? बिफोर अप्रोचिंग एनी कन्झ्युमर फोरम द फर्स्ट स्टेप इज टू ट्राय रिझॉल्विंग द इश्यू डायरेक्टली विथ द सेलर ऑर सर्व्हिस प्रोव्हायडर. जर काही तुम्हाला कंप्लेंट असेल तर डायरेक्ट कोर्टामध्ये जायच्या आधी तुम्हाला पहिल्यांदा त्या लेवलला, तुमच्या लेवलला जो कोणी सेलर आहे, जी कुठली कंपनी आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, त्यांच्याबरोबर आधी रिझॉल्व करायचा प्रयत्न करा. बाय कम्युनिकेशन किंवा बाय डीलिंग तुम्ही त्यांना काही करू शकता. जसं की आपण भरपूर सारे रील्स बघतो इंस्टाग्रामवरती की आम्हाला फूडमध्ये हे असं असं, जसं की झोमॅटोवरून असेल, ऑनलाईन फूड आपण मागवतो त्यामध्ये काही गोष्टी त्यांना आढळतात आणि त्याच्याबद्दल ते कंप्लेंट करतात. कंप्लेंट केल्यानंतर ते डायरेक्ट कोर्टात जातात का? नाही, तर ते
आधी त्या सेलर बरोबर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर बरोबर तुम्ही आधी रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जर त्याने त्याचे सगळे पैसे परत दिले, माफी मागितली, तर सोडून द्या. पण त्यानंतर पण तुम्ही मग नाही त्याच्यामधून काही झालं, तुम्हाला काही सेटलमेंट नाही झाली, तर मग तुम्ही स्टेप 2 इज कॉन्टॅक्ट द सेलर ऑर सर्व्हिस प्रोव्हायडर कस्टमर केअर ऑर ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम टू लॉज द complaint. They are required by law to address the complaint within a specific period within 30 days. तुम्ही त्या सेलरला, त्या सर्व्हिस प्रोव्हायडरला किंवा त्यांचं कुठलं कस्टमर केअर डिपार्टमेंट असेल, त्यांची कुठली ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम म्हणजे ते कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करायचं एक वेगळं डिपार्टमेंट असतं. तिथे तुम्ही भेटा त्यांच्या तिथे आधी कंप्लेंट काय करा, तुमची कंप्लेंट द्या. कंप्लेंट दिल्यानंतर जेव्हा तुम्ही पुढे कोर्टामध्ये जाणार आहे तर तेव्हा ह्या आधी गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत त्या जर तुम्हाला कुठली कंप्लेंट असेल तर 30 दिवसाच्या आत तुम्हाला ती कंप्लेंट काय करावी लागते, फाईल करावी लागते. त्यानंतर स्टेप 3 आहे की फायलिंग कंप्लेंट इन अ कन्झ्युमर कमिशन. जर तिथे पहिल्यांदा तुम्ही काय करणार, बोलून बघणार सेलर बरोबर, कम्युनिकेट करून बघणार. जर त्यांनी व्यवस्थित उत्तर दिलं, तुम्हाला रिप्लेस करून दिलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस किंवा तुम्हाला त्याचे पैसे परत दिले, तर तिथल्या तिथे तो मिटून जाईल. नसेल तर त्या कंपनीची कस्टमर केअर किंवा तिथली कुठली हायर ऑथॉरिटी आहे त्यांना जाऊन भेटा, त्यांना जाऊन कंप्लेंट द्या. तिथे पण तुमचं रिझॉल्व्ह नाही झालं तर मग तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता. So filing a complaint with the consumer commission. If issue remains unresolved or seller does not provide adequate solution, you can approach a relevant consumer dispute redressal commission. आता consumer redress dispute commission म्हणजे त्यामध्ये कोर्ट्स असतात. कोर्ट वेगवेगळ्या कोर्टमध्ये तुम्ही जाऊ शकता. तर तुम्हाला पहिल्यांदा ॲप्रोप्रिएट फोरम तुमचा कुठला आहे, म्हणजे कुठल्या कोर्टामध्ये मला गेलं पाहिजे ते आधी ठरवलं पाहिजे. ते किती पैशापर्यंत तुम्ही क्लेम करणार आहे त्यावरती ठरतं. जसं की पहिला असेल डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर जो रिड्रेसल कमिशन असतं, डिस्ट्रिक्ट लेवलला म्हणजे तुम्ही 1 करोड किंवा त्याच्यापेक्षा आत जर तुम्हाला क्लेम करायचा असेल त्या सर्व्हिस किंवा त्या प्रोडक्टबद्दल तर तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला जाऊ शकता. स्टेट लेवलला म्हणजे 1 करोडपेक्षा जास्त पैसे मला क्लेम करायचे आहेत, पण 10 करोडपेक्षा कमी त्या रेंजमध्ये असेल तर. आणि नॅशनल लेवलच्या कोर्टामध्ये जायचं असेल तर 10 करोडपेक्षा पण मोठी अमाऊंट, जसं की मोठ्या मोठ्या MNC कंपनी असतील किंवा इंटरनॅशनल लेवलच्या कंपनी असतील ज्यांच्यामध्ये काही समजा सप्लायरकडून चुकीचे प्रोडक्ट्स आपल्याला मिळाले, ज्याचं नुकसान जास्त झालेलं आहे, ते क्लेम करण्यासाठी तुम्ही मग नॅशनल लेवलचा कोर्ट काय करू शकता, अप्रोच करू शकता. स्टेप 4 इज प्रिपेअर द कंप्लेंट. तुम्हाला आता तुम्ही ठरवलं तर मला डिस्ट्रिक्ट लेवलला जायचं आहे आणि मग तुम्ही कंप्लेंट तयार करता. आता कंप्लेंट प्रिपरेशनला काय काय लागतं, कन्झ्युमरचे डिटेल्स लागतात. समजा मला कंप्लेंट करायची तर माझं नाव, माझं ॲड्रेस, माझं कॉन्टॅक्ट डिटेल हे असेल. सेकंड इज डिटेल्स ऑफ अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस इन्वॉल्व्ड, इनव्हॉइस, परचेस रिसिट एक्सेट्रा. जसं कुठल्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला कंप्लेंट करायची आहे त्याचे डिटेल्स किंवा एखादी सर्व्हिस एखाद्या हॉटेलमधून तुम्ही मागितले त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, सर्व्हिस रिलेटेड किंवा एखादं हॉस्पिटल असेल ह्या गोष्टींमध्ये. आणि त्यामध्ये मात्र तुम्ही कसं खरेदी केलं त्याची पेमेंट रिसिट असेल, इनव्हॉइस असेल, काहीतरी डॉक्युमेंट असेल तुमच्याकडे ट्रान्झॅक्शन झालेलं, ते डिटेल्स लागतील. Then description of issue and how the seller or service provider has failed to resolve it. म्हणजे तुम्ही तुमचा काय इश्यू होता त्याचं पूर्ण एक डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या फर्स्ट 2 स्टेप्स होत्या की पहिला तुम्ही कम्युनिकेशन केलं किंवा कस्टमर केअर किंवा त्या रिड्रेसल जे तुमचं डिपार्टमेंट होतं तिथे पण जाऊन मी कंप्लेंट केली पण त्यांनी माझं ते इश्यू सॉल्व्ह नाही केला, दे हॅव फेल्ड टू रिझॉल्व इट, याबद्दल एक डिस्क्रिप्शन लिहावं लागेल. देन कॉपी ऑफ कम्युनिकेशन विथ द बिझनेस. म्हणजे तुम्ही त्या कस्टमर केअरला जर कम्युनिकेशन केलं असेल, त्यांना मेल पाठवला आहे का त्यांना एक पत्र लिहिलं आहे, त्याचं एक प्रूफ लागेल.
अँड रेमेडी सॉट म्हणजे तुम्हाला रेमेडी सॉट याचा अर्थ तुम्हाला जे काही कंप्लेंट आहे तुमच्या त्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसबद्दल त्याच्या बदल्यात तुम्हाला काय पाहिजे, पैसे तुम्हाला परत पाहिजेत, रिफंड पाहिजे का त्या प्रोडक्ट अँड सर्व्हिसेसचं रिप्लेसमेंट पाहिजे, ते बदलून पाहिजे तुम्हाला तो प्रोडक्ट का त्याची नुकसान भरपाई तुमची जी काही असेल ते पाहिजे. That is you have to decide and write in the complaint, that is remedy sought. And step 5 is submit the complaint. The complaint can be submitted online or in person at relevant commission. Pay nominal filing fees which varies depending on the value of the claim. तुम्हाला ती कंप्लेंट आता कोर्टामध्ये ऑनलाईन असेल किंवा इन पर्सन तुम्हाला फिजिकली जाऊन तिथे सबमिट करावं लागतं. तुम्हाला त्याची काही जी नॉमिनल फी आहे ती भरावी लागते. जसा तुमचा कितीचा क्लेम आहे त्यावरती ते फायलिंग फी ठरते. तर ही स्टेप आहे कंप्लेंट हे करायची. मग तिथून पुढं कोर्ट ठरवणार, तिथून पुढं ती स्टेप होणार. सो थर्ड इज प्रोसिडिंग अँड हिअरिंग. आता प्रोसिडिंग पुढे तुम्ही कंप्लेंट केलेली आहे. स्टेप 6 इज वन्स द कंप्लेंट इज ॲक्सेप्टेड द कमिशन विल सेंड अ नोटीस टू द अपोजिट पार्टी. म्हणजे कोर्टामध्ये तुम्ही कंप्लेंट केल्यानंतर कोर्ट काय करतं, जो कोणी सेलर होता किंवा जो कोणी सर्व्हिस प्रोव्हायडर होता त्याला एक नोटीस पाठवते. Then step 7 is both parties will be called for hearing where they can present their evidence and arguments. म्हणजे दोघेही आपापलं मत मांडतील की कस्टमर सांगेल की कसं कसं मला कशा प्रकारे डिफेक्टिव्ह प्रोडक्ट मिळाला, मी किती लोकांशी बोललो, माझं कोणी ऐकून घेतलं नाही, मला रिप्लेसमेंट पण दिली नाही, मला बदलून पण दिलं नाही काय, असं तो त्याचं विषयी सांगेल. एव्हिडन्स दाखवेल, त्याचे आर्ग्युमेंट्स होतील जसे कोर्टामध्ये होतात तसे. दोन्ही पार्टी जसे की सेलर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर पण त्याचं मत मांडेल, तो कसा बरोबर होता याच्याविषयी डिफेंड करेल. आणि मग शेवटचे स्टेप इज कमिशन विल इश्यू अँड ऑर्डर बेस्ड ऑन द मेरिट्स ऑफ द केस. म्हणजे त्यामध्ये कोणाचं बरोबर कोणाचं चूक याच्यावरती डिसिजन घेतला जाईल. दोघांची हिअरिंग ऐकून घेतल्यानंतर, दोघांचे एव्हिडन्स बघितल्यानंतर त्याच्यावरती एक एक ऑर्डर इश्यू होते कमिशनकडून. आणि मग त्यामध्ये मग तुम्हाला रिफंड पाहिजे का, रिप्लेसमेंट पाहिजे का, कम्पेन्सेशन पाहिजे याच्याविषयी एक डिसिजन तिथे घेतला जातो, जो त्या सेलर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरला मान्य असायला पाहिजे. किंवा जर कस्टमरची काही त्याच्यामध्ये गफलत झाली असेल तर त्यानुसार ती ऑर्डर दिली जाते. सो दिस इज द प्रोसेस ऑफ फायलिंग द कंप्लेंट. लक्षात आलं? येस. अंडरस्टूड. आता एक ऑर्डर आली समजा, कस्टमरची चूक होती अशी काहीतरी ऑर्डर आली चुकीची, तर त्याच्यानंतर अगेन तुम्ही अपील करू शकता. किंवा सेल प्रोव्हायडरला वाटलं की माझी काहीच चूक नव्हती, मी व्यवस्थित त्याला सगळी डिलिव्हरी केली होती, पण त्यानंतरही पण तो त्या डिसिजनला हॅप्पी नसेल, डिससॅटिस्फाय असेल, तर तो वरच्या हायर लेवलला काय करू शकतो, अपील करू शकतो. म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला आपण बघितलेलं आहे, पण तिथे नाही तर तो स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला, सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन काय करू शकतो, अगेन तो चार्जशीट करू शकतो, म्हणजे केस फाईल करू शकतो. सो इफ आयदर पार्टी इज डिससॅटिस्फाईड विथ द कमिशन डिसिजन दे कॅन अपील टू हायर लेवल कमिशन्स. आणि लास्ट इज एन्फोर्समेंट ऑफ द ऑर्डर. सो स्टेप 10th is if seller or service provider fail to comply with the order, the consumer can approach the commission for enforcement and penalty may be imposed. शेवटच्या स्टेपमध्ये जी काही ऑर्डर त्याला मिळालेली आहे त्या सेलरला किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरला की तुम्हाला नुकसान भरपाई द्यायची आहे किंवा तुम्हाला ते रिफंड करायचे आहेत पैसे, ही काय ऑर्डर मिळाली असेल तर त्यानुसार त्यांनी ते त्यांच्यावरती ते काय होणार, त्यांनी ते करायला पाहिजे, ते पूर्ण करायला पाहिजे ती स्टेप. आणि नाही केली तर पेनल्टी तुम्हाला मिळणार. तर काय प्रकारच्या पेनल्टीज मिळू शकतात, काय प्रकारचे ॲक्टसाठी.
फर्स्ट आहे फॉल्स ऑर मिसलिडिंग ॲडव्हर्टिजमेंट. जर तुम्ही चुकीचे ॲडव्हर्टिजमेंट दाखवत असाल किंवा मिसलीड करत असाल, जसं की एखादी क्रीम वापरली की तुम्ही एका दिवसात गोरे व्हाल, अशा काहीतरी मिसलिडिंग किंवा फॉल्स ॲडव्हर्टिजमेंट करत असाल आणि समोरच्याने जर कंप्लेंट केली तर काय पेनल्टी होऊ शकते? इफ अ कंपनी or individual is found guilty of publishing misleading or false advertisement, they can be fined up to 10 lakh rupees for the first offense. म्हणजे पहिल्या वेळेला असं जर काही प्रूफ झालं की तुम्ही मिसलीड करताय किंवा तुम्ही फॉल्स ॲडव्हर्टिजमेंट दाखवताय तर 10 लाखापर्यंत त्यांना फाईन होऊ शकते. पहिल्यांदा 10 लाखापर्यंत. आणि हेच जर त्यांनी पुढे कंटिन्यू केलं, हे रिपीट केलं तेच व्हायोलेशन, ती ॲडव्हर्टिजमेंट पुन्हा दाखवली तर मग 50 लाखापर्यंत त्यांची फाईन जाऊ शकते. काही केसेसमध्ये इम्प्रिझनमेंट होतं, म्हणजे जेल होऊ शकते 2 वर्षापर्यंत आणि ती 5 वर्षापर्यंत पण एक्सटेंड होऊ शकते. देन डिफेक्टिव्ह गुड्स ऑर सर्व्हिसेस. जर मॅन्युफॅक्चरर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरने डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स विकले किंवा डिफेक्टिव्ह सर्व्हिसेस ऑफर केले, अनसेफ होते ते, तर त्यांना पेनल्टी होते. जसं की कंपेन्सेशन असेल किंवा फाईन द्यावी लागते. कंपेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई जो कन्झ्युमर मागेल त्या पद्धतीनं त्याला द्यावं लागतं किंवा त्याला फाईन पण होते आणि डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स आणि गुड्सवरती तो करू शकतो. फेलर टू कंप्लाय विथ द कन्झ्युमर कमिशन ऑर्डर. जसं की त्याला एक ऑर्डर मिळालेली आहे सेल प्रोव्हायडरला की तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही जी काही ऑर्डर आलेली आहे त्याप्रमाणे त्याला रिफंड करावं लागेल किंवा रिप्लेसमेंट करावं लागेल आणि त्या कंपनीने नाही केलं. इफ द बिझनेस फेल्स टू कंप्लाय द ऑर्डर, दे मे बी फाईन्ड ऑर हॅव लीगल ॲक्शन. तर त्यांना 25,000पर्यंतची फाईन होऊ शकते, पेनल्टी लागू शकते किंवा 6 महिन्यापर्यंत त्यांना जेल होऊ शकते किंवा दोन्ही पण होऊ शकतं. तो जर काही कोर्टाकडून तुम्हाला ऑर्डर आली असेल एखाद्या कन्झ्युमरशी रिलेटेड, तुम्हाला रिप्लेसमेंट करायचं आहे, रिफंड करायचं आहे, तर त्या वेळेमध्ये ते केलं पाहिजे. ते जर नाही केलं तर मग पुन्हा पेनल्टी बसते. नॉन रजिस्ट्रेशन ऑफ ई कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणजे ई कॉमर्स तुम्ही करताय, ऑनलाईन बाईंग सेलिंग करताय, ऑनलाईन सेलिंग करत असाल, ई कॉमर्स कंपनीज दॅट फेल टू अदर द रूल्स रिगार्डिंग कन्झ्युमर प्रोटेक्शन सच ॲज नॉट अपॉइंटिंग अ ग्रीवन्स ऑफिसर और नॉट मेंटेनिंग अ प्रॉपर ट्रान्सपरन्सी अबाउट प्रोडक्ट डिटेल्स can be fined up to 1 lakh for the first offense and repeated offenses can attract fines up to 5 lakh. म्हणजे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स ह्या ॲक्टमध्ये सांगितलेले आहेत, जसं की एक ऑफिसर पाहिजे, ग्रीव्हन्स ऑफिसर पाहिजे, कस्टमर केअर डिपार्टमेंट पाहिजे, जिथं तो कंप्लेंट करेल, तो कोणाला सांगणार, ते जर तुम्ही अपॉइंट केलं नसेल, काही रूल्स फॉलो केले नसतील एखाद्या कंपनीने, तर मग 1 लाखापर्यंत फाईन होऊ शकते पहिल्यांदा. जर ते रिपीट होत असेल त्यांच्याकडून तर ते 5 लाखापर्यंत पण जाऊ शकतं. फिफ्थ इज सेलिंग हजार्डस गुड्स. आता हजार्डस गुड्स म्हणजे ज्या ज्या प्रोडक्ट्समुळे, ज्या गुड्समुळे आपल्या हेल्थवरती, आपल्या सेफ्टीवरती परिणाम होतो, अशा प्रकारचे जर असतील तर त्यांना 10 लाखापर्यंत काय होऊ शकतं, फाईन होऊ शकते. इन सम केसेस बिझनेसेस कुड फेस इम्प्रिझनमेंट अप टू 2 years, म्हणजे 2 वर्षापर्यंत जेलसुद्धा होऊ शकते. सर असे प्रोडक्ट ज्यामुळे हेल्थवरती किंवा आपल्या सेफ्टीवरती काही हे होऊ शकते. समजा एखादा आपण फ्रीज किंवा एखादं ओव्हन विकत घेतलं आणि त्या ओव्हनमध्ये व्यवस्थित तुम्ही जर ते डिफेक्टिव्ह असेल किंवा हजार्डस असेल, ते लावल्यानंतर समजा शॉर्ट सर्किट होऊन स्फोट झाला किचनमध्ये, का तर त्या प्रोडक्टमध्ये ते चुकीचं तुम्ही इन्स्टॉल केलं होतं, किंवा एखादं स्किन केअर रिलेटेड काही कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स असतील जे आपण स्किनला लावल्यानंतर तिची स्किन पूर्ण खराब झाली, काहीतरी तिला ॲलर्जी झाली, पूर्ण तिची स्किनला प्रॉब्लेम आला, तर असे हजार्डस प्रोडक्ट जर तुम्ही विकत असाल तर 10 लाखापर्यंत काय होते, फाईन होते. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणजे तुम्ही चुकीच्या पद्धतीने काहीतरी प्रॅक्टिसेस करताय बिझनेसेसमध्ये. जसं की भेसळ केली जाते. भेसळ म्हणजे तांदळामध्ये भरपूर सारे दगड माती घातलं जातं त्याचं, किंवा साधं उदाहरण म्हणजे पालेभाजी असेल तर त्याच्यावर भरपूर पाणी, किंवा वाळलेल्या मिरच्या असतील तर त्याच्यावर पाणी मारून त्याचं वजन जास्त व्हावं, कमीत कमी पैशामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पैशामध्ये कमी आपला प्रोडक्ट, अशा प्रकारचे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस केले जातात. किंवा आहे त्या प्राईसपेक्षा दुप्पट प्राईस लावणं, ओव्हर चार्जिंग करणं.
चुकीचे ॲडव्हर्टिजमेंट करणं, तर ह्यांना सुद्धा पेमेंट पेनल्टी होऊ शकते. कंपेन्सेशन त्यांना द्यावं लागतं. आणि कशा पद्धतीनं त्यांची किती सिरियस टाईपची प्रॅक्टिस आहे यावरती किती फाईन किंवा किती जेल हे त्या त्या वेळेला ठरवलं जातं. म्हणजे काय टाईपचं त्यांनी प्रॅक्टिस, अनफेअर प्रॅक्टिस त्यांच्या बिझनेसमध्ये केलेलं आहे, ज्यामुळे किती लेवलला प्रॉब्लेम होऊ शकतो हे मेजर करून मग पेनल्टी ठरवली जाते. Then product liability means manufacturers or service providers found responsible for harm caused by defective products or services can face liability claims and compensation orders. म्हणजे तो मॅन्युफॅक्चरर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर असतील ज्यांनी जे बनवलेलं आहे डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स ज्याच्यामुळे हार्मनेस झालेला आहे किंवा काही सर्व्हिसेस, तर ते म्हणजे त्यांना लायबिलिटी कोणाचे जे पैसे द्यायचे असतील ते ऑर्डर फॉलो करावेच लागतील, कम्पेन्सेशन जे आहे ते करावंच लागेल. किंवा punitive penalties may be imposed if the defect is found to be result in negligence or intentional harm. नेग्लिजन्स झाल्यामुळे एखादा प्रोडक्ट इथे तयार झाला, चुकीचा प्रोडक्ट तयार झाला किंवा इंटेन्शनली कुणी हार्म करायचं म्हणून केलं असेल तरी सुद्धा पेनल्टी किंवा इम्प्रिझनमेंट लागू शकते. ओके, सो दीज आर सम पेनल्टीज वी हॅव सीन. कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट कसं फाईल करायचं किंवा कशा पद्धतीने ते ॲक्ट आहे त्यामध्ये काय इम्पॉर्टंट पार्ट आहे ते मी आता सांगितलेले आहेत. आय होप यू अंडरस्टूड द कन्सेप्ट. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? मॅम जर कंझ्युमर एक्सप्लेन करा की. काय एक्सप्लेन करू? कंझ्युमर. आवाज येत नाही तुमचा व्यवस्थित. कंझ्युमर मॅम, कंझ्युमर. कंझ्युमर म्हणजे जो प्रोडक्ट विकत घेतोय, जो वापरतोय तो. ओके. तुम्ही भाजी घेतली, तुम्ही खाल्ली, तुम्हाला त्रास झाला. कोणी भाजी खाल्ली, तुम्ही खाल्ली, म्हणजे तुम्ही कंझ्युमर आहात. किंवा एखादी तुम्ही क्रीम आणली विकत, कोणी आणली, तुम्ही स्वतः आणली आणि तुम्ही स्वतःलाच वापरली, म्हणजे तुम्ही कंझ्युमर आहात. तुम्ही ते कंझ्युम केलेलं आहे तो प्रोडक्ट, तुम्ही तो वापरलेला आहे आणि तुम्ही त्याबद्दल सॅटिस्फाय नाहीत, मग तुम्ही काय करता? कंप्लेंट करता. ओके मॅम, थँक्यू. नेक्स्ट ऍक्ट बघूया आपण. युनिट 2 इथे कंप्लीट होतोय. युनिट 4 जो आहे त्यामध्ये दोन ऍक्ट आहेत, IT ऍक्ट आणि RTI ऍक्ट. तर आपण आधी IT ऍक्ट बघूया. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000. अगेन खूप इंटरेस्टिंग ऍक्ट आहे. सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 साली आला. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट जो आहे किंवा त्याला आपण IT ऍक्ट म्हणतो. इट इज प्रायमरीली ॲड्रेसेस इश्यू रिलेटेड टू सायबर क्राईम अँड इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. म्हणजे ऑनलाईन ज्या गोष्टी होतात, आता इंटरनेट सगळीकडे वापरलं जातं, पण इंटरनेटवरून सुद्धा इतक्या काही क्राईम्स होत आहेत, जसं की एकमेकांचे फोटो शेअर करणं किंवा कोणाचा डेटा चोरणं, त्याच्यावर हॅक करणं तो डेटा. ह्या ॲक्टिव्हिटी ज्या ऑनलाईन होतात त्याच्यावरती कुठंतरी काय झालं पाहिजे, कंट्रोल राहायला पाहिजे, ज्याच्यावरती काहीतरी कायदे आले पाहिजेत. ह्यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आलाय. सो it related to cybercrime or electronic commerce. It provides a legal framework for the regulation of online activities and ensure the secure use of electronic transactions and digital signatures. काय म्हणलं की ऑनलाईन ॲक्टिव्हिटी ज्या काही होतात, म्हणजे समजा आपण पेमेंट ऑनलाईन करतोय,
कुणीतरी आपला पासवर्ड हॅक केला किंवा आपला जो डेटा आहे ऑनलाईन किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करताना दुसरीकडे आपला कुठेतरी बँकचे डिटेल्स कुणीतरी चोरले ऑनलाईन, तर ह्या गोष्टी होतात ज्याला आपण सायबर क्राईम म्हणतो. किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना आपला पूर्ण मोबाईलमधला किंवा कम्प्युटरमधला डेटा हॅक केला जातो, त्यांना सगळा आपला डेटा मिळतो. तर त्यासाठी काय काय कायदे आहेत, त्यासाठी काय काय केलं जातं आणि कुठले कुठले पेनल्टीज आहेत, कुठल्या कुठल्या क्राईमसाठी काय पेनल्टीज लागतात, हे आपण ह्या ॲक्टमध्ये बघणार आहे. तर ह्या ॲक्टचा इम्पॉर्टन्स काय आहे, अगेन तुम्ही जे काही इंटरनेट किंवा ज्या काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही करता ते सेफ असलं पाहिजे, सिक्युरिटी असली पाहिजे, प्रायव्हसी असली पाहिजे, ऑनलाईन ॲक्टिव्हिटीज ज्या ॲक्युरेट असल्या पाहिजे, ज्याच्यामुळे कुणालाही काही प्रॉब्लेम येऊ नये, आपला डेटा कसा सिक्युअर राहील, आपला डेटा कसा प्रायव्हेट राहील, ह्या रिलेटेड काम करण्यासाठी हा ॲक्ट तयार झाला आहे. ओके. मग त्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन जसं ईमेल असेल, सोशल मीडिया आपण यूज करतो, कोणाला तरी कॉलिंग करतो, व्हिडिओ कॉल करतो, व्हॉट्सॲप याद्वारे एकमेकांना मेसेज करतो, तर दॅट इज इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. तर ते कम्युनिकेशन आपलं प्रायव्हेट असलं पाहिजे, कोणालाही ते हॅक करता येऊ नये. जसं की आपण काहीतरी बँकेचे डिटेल्स कोणाला तरी पाठवत असतो, ते तिसऱ्या कोणाला मिळालं तर आपल्या बँकमधले पैसे काय होतात, चोरले जातात किंवा काढून घेतले जातात. किंवा ई बिझनेसेस आपण करतोय, तर ई बिझनेस ऑनलाईन सेलिंग आणि बाईंग करताना ते सेफली झालं पाहिजे. म्हणजे कंपनीला सुद्धा ते सेफ असलं पाहिजे आणि कस्टमरला सुद्धा ते सेफ असलं पाहिजे. हे प्रमोट करण्यासाठी हा ॲक्ट आला. तर याच्यामध्ये की फीचर्स काय आहेत, फर्स्ट इज लीगल रेकग्निशन ऑफ इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स. इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स जे तुमचे असतात म्हणजे इलेक्ट्रॉनिक म्हणजे ऑनलाईन तुम्ही जे काही रेकॉर्ड्स ठेवता, काही फाईल्स असतील, तुमच्या काही इम्पॉर्टंट कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स असतील, डिजिटल सिग्नेचर्स जसं की डिजिटल सिग्नेचर म्हणजे ऑनलाईन साईन केली जाते, काही कॉन्ट्रॅक्ट्स तुमचे असतील, ॲग्रीमेंट्स असतील जे तुम्ही ऑनलाईन कुठेतरी सेव्ह केलेले आहेत, त्याला एक लीगल रेकग्निशन मिळावं, एक लीगल त्याला ओळख मिळावी, ह्यासाठी हा ॲक्ट आला आहे. आणि त्यामध्ये जसं फिजिकल डॉक्युमेंट्स असतात, जसं स्टॅम्पवरती आपण घेऊन सगळं ठेवलेलं असतं, त्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच ह्या डिजिटल डॉक्युमेंट्सना सुद्धा महत्त्व मिळावं, यासाठी हा ॲक्ट आला आहे. सेकंड इज सायबर क्राईम्स अँड ऑफेन्सेस. जसं सायबर क्राईम भरपूर ठिकाणी आता होतं आहे. हॅकर्स असतात जे आपला डेटा हॅक करतात, डेटा थेफ्ट, डेटा चोरतात, आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे आपली ओळख कोणीतरी चोरतं आणि आपल्या नावाने एक दुसरं अकाउंट काढतं, आपल्या नावाने सगळीकडे काय करतं म्हणजे परफॉर्म करतं, ह्यासारख्या गोष्टी होतात. सायबर स्टॉकिंग, एकमेकांना ऑफेन्सिव्ह मेसेजेस पाठवणं किंवा म्हणजे दुसऱ्याला कोणाला तरी असे चुकीचे मेसेजेस पाठवून त्यांना त्रास देणं, स्टॉक करणं त्यांचा अकाउंट, तर ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्याला कुठेतरी एक आळा बसावा. तर त्यासाठी वेगवेगळे ऑफेन्सेस आणि त्या ऑफेन्सेसला काय काय आपण पेनल्टी देऊ शकतो हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. डिजिटल सिग्नेचर्स, डिजिटल सिग्नेचर म्हणजे जर समजा एखादी एम-एन-सी कंपनी आहे आणि त्याचा जो कोणी मॅनेजिंग डिरेक्टर आहे तो फॉरेनमध्ये राहतो आणि एका पर्टिक्युलर डॉक्युमेंटवरती आपल्याला त्याची साईन हवी असेल, तर ती तिथे जाऊन घेणं शक्य नाही, तर डिजिटल सिग्नेचरचा इथे उपयोग होतो. जे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला जर ती डिजिटल सिग्नेचर असेल तर तुम्ही काय करू शकता, तो डॉक्युमेंट ऑथेंटिफिकेशन त्याला देऊ शकता. म्हणजे त्याला लीगली तुम्ही रेकग्नाइज्ड म्हणू शकता. कुठल्याही ठिकाणी ते ॲज जसं फिजिकल डॉक्युमेंट आहे त्या पद्धतीनेच तुम्ही ते वापरू शकता. पण त्याला काही म्हणजे ज्या माणसाची ती सिग्नेचर आहे त्यालाच फक्त ते ॲक्सेस असला पाहिजे ते वापरण्यासाठी. तो दुसरीकडे कुठे वापरला जात नाही आणि त्याचा कुठे मिसयूज होत नाही आहे ना, ह्या गोष्टी पण बघितल्या जातात. सर्टिफाईंग ऑथॉरिटीज मीन्स द ॲक्ट एस्टॅब्लिशेस सर्टिफाईंग ऑथॉरिटीज रिस्पॉन्सिबल फॉर इश्यूइंग डिजिटल सर्टिफिकेट्स फॉर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स. डिजिटल सर्टिफिकेट्स आपल्याला मिळतात वेगवेगळ्या गोष्टींसाठी, वेगवेगळे रिपोर्ट्स मिळतात. आपण काही डिग्री केली असेल त्याचं एक डिजिटल सर्टिफिकेट मिळेल. तर हे इश्यू कसं करायचं याच्यासाठी एक वेगळा ॲक्ट म्हणजे एक वेगळं सेक्शन आहे ज्यामध्ये सर्टिफाईड ऑथॉरिटीज असतात जे रिस्पॉन्सिबल असतात की ह्या डिजिटल सर्टिफिकेट्स असतील किंवा ऑनलाईन सर्टिफिकेट असतील ते सुद्धा किती इम्पॉर्टंट आहेत किंवा फिजिकल डॉक्युमेंटसारखेच ते इम्पॉर्टंट आहेत, त्यासारखंच त्याला महत्त्व आहे.
ह्या गोष्टी ह्या ॲक्टमध्ये सांगितलेल्या आहेत. तर नेक्स्ट आहे ॲडज्युडिकेशन अँड एन्फोर्समेंट. म्हणजे ह्या ॲक्टसाठी हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक वेगळं कोर्ट असतं. ॲक्ट एम्पावर्स द गव्हर्नमेंट टू अपॉइंट ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर्स टू रिझॉल्व द डिस्प्यूट्स अँड पेनल्टीज रिलेटेड टू सायबर क्राईम्स अँड कॉन्ट्रव्हेन्शन्स ऑफ द ॲक्ट. म्हणजे सायबर क्राईमशी रिलेटेड किंवा ई कॉमर्सशी रिलेटेड काही वाद होत असतील किंवा काही काही क्राईम्स होत असतील, तर ते सॉल्व्ह करण्यासाठी ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर्स अपॉइंट केले जातात गव्हर्नमेंटकडून. सायबर ॲपेलेट ट्रिब्युनल म्हणजे ट्रिब्युनल म्हणजे ते एक प्रकारचं कोर्ट असतं किंवा एक प्रकारची कमिटी म्हणू शकतो आपण. कोर्टामध्ये आपण असे हिअरिंग्ज होतात आणि जे काही क्राईम्स झालेले आहेत त्याबद्दल अपील केलं जातं किंवा काही ऑर्डर्स पास केल्या जातात. काही कंप्लेंट्स असतील तर त्याच्यावर ते काम केलं जातं. ई गव्हर्नन्स मीन्स ई गव्हर्नर म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स असतील किंवा डिजिटल सिग्नेचर असतील ते गव्हर्नमेंट ॲक्टिव्हिटीजमध्ये वापरले जातात. त्याचं एक लीगल फ्रेमवर्क आहे. एक ट्रान्सपरन्सी राहते. जसं की आपण आता तुम्ही ऑनलाईन सगळं करता, म्हणजे ऑनलाईन ॲडमिशन करता किंवा ऑनलाईन फी भरता, ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरता. तुम्हाला वेबसाईटवरती एक्झामचं शेड्यूल दिसतं, कॉन्टॅक्ट सेशन्स दिसतात, तिथे जाऊन तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. तर दॅट इज ई गव्हर्नन्स. हे युनिव्हर्सिटीचे आहे. तसंच भरपूर सारे गव्हर्नमेंट जे कार्यालय आहेत किंवा गव्हर्नमेंट बॉडीज आहेत तिथे सुद्धा अशा प्रकारचं काम ऑनलाईन होतं. प्रोटेक्शन ऑफ डेटा म्हणजे तुमचा पर्सनल डेटा आहे, सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे, त्याला कुठेतरी प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. आणि अनऑथोराइज्ड ॲक्सेस म्हणजे कोणालाही त्याचा ॲक्सेस मिळता कामा नये का थर्ड पर्सनला. तर दॅट इट इन्क्लूड्स द प्रोव्हिजन फॉर दॅट. सो दिस ॲक्ट इन्क्लूड ऑल दीज की फीचर्स. त्यामध्ये अमेंडमेंट इन 2008. अमेंडमेंट म्हणजे काय, तर काही गोष्टी नव्याने ॲड झाल्या. त्या 2000 ॲक्ट आहे, आय टी ॲक्ट 2000 आहे. तर 2000च्या वेळेला जे काही रूल्स होते ते सोडून अजून काही नवीन ॲक्ट किंवा नवीन रूल्स त्यामध्ये ॲड्रेस केले. दॅट इज अमेंडमेंट इन 2008. ज्यामध्ये डेटा प्रोटेक्शन म्हणजे तुमचं सेन्सिटिव्ह पर्सनल डेटा असेल त्याला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. सायबर सिक्युरिटी मीन्स जो काही ऑनलाईन आपला डेटा आहे तो व्यवस्थित राहिला पाहिजे. जसा की कुणीही त्याला ॲक्सेस करता कामा नये. विथ इंट्रोडक्शन ऑफ सेक्शन्स ऑन सायबर सिक्युरिटी अँड क्रिएशन ऑफ इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. एक आपली इंडियन सायबर सिक्युरिटीची टीम आहे. सायबर टेररिझम मीन्स न्यू प्रोव्हिजन्स टू ॲड्रेस ॲक्ट्स ऑफ सायबर टेररिझम. सायबर टेररिझम म्हणजे जे मुद्दामून हॅक करतात किंवा बाहेरच्या देशातले काही जण आपल्या सॉफ्टवेअरवरती, आपल्या सिस्टीमवरती काम करून त्याच्यातला डेटा काढून घेतात, कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स चोरी करतात. तर त्या गोष्टी याबद्दल पण काही रूल्स अँड रेग्युलेशन्स यामध्ये ॲड झालेले आहेत. देन हे वेगवेगळे सायबर क्राईम्स आहेत, ज्यामध्ये त्याला प्रत्येकाला काय शिक्षा मिळते किंवा पेनल्टी काय मिळते ते आपण बघूया. फर्स्ट आहे हॅकिंग. सेक्शन 66 आहे. हॅकिंग म्हणजे अनऑथोराइज्ड ॲक्सेस टू कम्प्युटर सिस्टीम. कुठल्याही कम्प्युटर जर तुम्हाला दिसला तर त्यातला तुम्ही डेटा स्वतःहून घेऊ शकत नाही जोपर्यंत त्या दुसऱ्या माणसाचा कन्सेंट किंवा दुसरा माणूस तुम्हाला सांगत नाही की हा तू घेऊ शकतोस. तुम्ही स्वतःहून कोणाचाही पर्सनल डेटा हॅक करू शकत नाही. जर तुम्ही तसा हॅक केला किंवा तुम्ही तो चोरला तर तुम्हाला काय मिळू शकतं, 3 वर्षापर्यंत इम्प्रिझनमेंट, 3 वर्षापर्यंत जेल होऊ शकते किंवा 2 लाखापर्यंत तुम्हाला फाईन होऊ शकते किंवा दोन्ही पण होऊ शकतं. आयडेंटिटी थेफ्ट मीन्स तुमची आयडेंटिटी कुणीतरी चोरतं तुमच्या नावाने. फॉर एक्झाम्पल फेसबुकला अकाउंट काढलं, तुमचे सगळे फोटोज त्यांनी चोरून तिथे पोस्ट केले किंवा तुमच्या नावाने कुठेतरी यूज करून तो काहीतरी काम करून घेतोय. तुमच्या नावाचं आय कार्ड वापरून तो कुठेतरी ॲक्ट काहीतरी काम करतोय. दॅट इज आयडेंटिटी थेफ्ट. तर त्यामध्ये पण 3 वर्षाची जेल होऊ शकते आणि 1 लाखापर्यंत फाईन होऊ शकतं. सायबर स्टॉकिंग. आता सायबर स्टॉकिंग मीन्स सेंडिंग ऑफेन्सिव्ह मेसेजेस. कोणाला तरी आपण चुकीचे मेसेजेस पाठवतो जे समोरच्याला त्याचं पूर्ण डिस्टर्ब करू शकतो त्याचं लाईफ. तर अशा प्रकारचे ऑफेन्सिव्ह मेसेजेस पाठवणं, दुसऱ्यावरती लक्ष ठेवणं, ऑनलाईन लक्ष ठेवणं, रोजच्या रोज त्याचा प्रोफाईल जाऊन चेक करणं, हे सुद्धा काय आहे,
एक क्राईम आहे ज्यामध्ये 3 वर्षा पर्यंत त्याला जेल आणि फाईन पण होऊ शकतं. सायबर टेररिझम जसं की पूर्ण देशाशी रिलेटेड काही रिपोर्ट्स असतील, जसं की मिलिटरीचे काही किंवा आर्मी फोर्समधले काही इम्पॉर्टंट त्यांचे प्लॅन्स असतील किंवा काही त्यांच्या आयडियाज किंवा काही कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स असतील, ते जर कोणी हॅक केले, त्याच्यावर जर कोणी काही काम केलं, तर त्यामध्ये जन्मठेप पण होऊ शकते. देन सेंडिंग ऑफेन्सिव्ह मेसेजेस और ऑब्सेन्सिव्ह मेसेजेस म्हणजे घाणेरडे शब्द वापरून तुम्ही एकाला मेसेज करताय, त्याला त्रास देताय, त्याला शिवीगाळ करताय मेसेजेसमधून, तर अगेन हा पण एक सायबर क्राईम आहे, ज्यामध्ये 3 वर्षाची जेल आणि 5 लाखापर्यंत फाईन होऊ शकते जर त्या माणसाने, ज्याला मेसेजेस मिळतात त्याने फाईल कंप्लेंट केली तर. पब्लिशिंग और ट्रान्समिटिंग ऑब्सेन्स मटेरियल म्हणजे एका माणसाचं तुम्ही काय करताय, पर्सनल ज्याचा म्हणजे त्याचं चॅटिंग असेल तुमचं पर्सनल, किंवा काही त्याचे पर्सनल त्याचे व्हिडिओज असतील किंवा फोटोग्राफ्स असतील, ते तुम्ही पब्लिश केले त्याला न विचारता, तर मग अगेन इट इज सायबर क्राईम, ज्यामध्ये 5 वर्षाची जेल आणि 10 लाखापर्यंत फाईन होऊ शकतं. आणि रिपिटेटिव्हली होत असेल तर ते वाढत जातं. चाइल्ड पोर्नोग्राफी असेल तर पब्लिश केली आहे तुम्ही चाइल्ड पोर्नोग्राफी, अगेन इट इज व्हेरी सिरियस प्रॉब्लेम, ज्यामध्ये 5 वर्षाची इम्प्रिझनमेंट आणि 10 लाखापर्यंत फाईन होऊ शकतो. डेटा थेफ्ट और ब्रीच ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी, कोणाचा तरी इम्पॉर्टंट डेटा तुम्ही चोरला, पेनड्राईव्हमधून ट्रान्सफर करून घेतला, ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतला, किंवा कॉन्फिडेन्शियलिटी जी होती ती तुम्ही तिथे म्हणजे ब्रेक केली, कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स तुम्ही घेतले, तर 1 लाखापर्यंत फाईन किंवा 3 वर्षापर्यंत इम्प्रिझनमेंट किंवा दोन्ही पण होऊ शकतं. फिशिंग केलं, फिशिंग म्हणजे काय, तर काही फ्रॉड्स आपल्याला कॉल येतात बघा, ज्यामध्ये फिशिंग रिलेटेड एक छान वेबसिरीज आहे नेटफ्लिक्सला, जमतारा नावाची, ती तुम्ही बघू शकता. त्यामध्ये फिशिंग काय आहे तुम्हाला कळेल, की प्रत्येकाला काही म्हणजे फोन केले जातात, मी हा हा बोलतोय आणि तुम्हाला अशी अशी लॉटरी लागलेली आहे, तुम्ही आता अकाउंटला माझ्या 10,000 रुपये टाका, किंवा असं सांगितलं जातं की 1 करोडची लॉटरी लागली आहे, किंवा मी बँकेतून बोलतोय, तुमचं अकाउंट हे होते, तुमचं अकाउंट हॅक झालेलं आहे, किंवा मी बँकेतून बोलतोय, तुमचं क्रेडिट कार्डची डेट संपली, डेबिट कार्डची डेट संपली, तर त्याच्यावरचा नंबर सांगा, त्याच्या मागचा तो कोड आहे तो सांगा. अशा प्रकारचे काय केले जातात, कॉलिंग करून तुमचा डेटा हॅक केला जातो, सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन ते घेतात, ज्यामध्ये 3 वर्षाची इम्प्रिझनमेंट किंवा 1 लाखापर्यंत फाईन होऊ शकते. सायबर फ्रॉड म्हणजे चीटिंग थ्रू ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन तुम्ही काय करता, चुकीचं काहीतरी विकताय किंवा चुकीचे मिसलिडिंग ॲडव्हर्टिजमेंट करताय, कोणाला तरी फसवताय तुम्ही, दॅट इज, किंवा समजा तुम्ही एका मुलग्याने समजा मुलीच्या नावाने अकाउंट काढला आणि दुसऱ्याला त्रास दिला, तर तिथे पण तुम्ही, इट इज ऑल्सो वन टाईप ऑफ सायबर फ्रॉड, ज्यामध्ये 3 वर्षाची इम्प्रिझनमेंट आणि 1 लाखापर्यंत फाईन होऊ शकते. ऑप्शन्स कॉन्टेंट म्हणजे असे काही कॉन्टेंट जे तुम्ही पब्लिकली पब्लिश करू शकत नाही, पोर्नोग्राफिक काही डिस्टर्बिंग गोष्टी असतील ज्या तुम्ही ऑनलाईन पब्लिश करता कोणाच्याही कन्सेंट शिवाय, तर दॅट इज ऑल्सो व्हेरी सिरियस सायबर क्राईम, ज्यामध्ये तुम्हाला 7 वर्षाची इम्प्रिझनमेंट आणि फाईन 10 लाखापर्यंत होऊ शकते. अगेन सेंडिंग ऑफेन्सिव्ह मेसेजेस थ्रू कम्युनिकेशन सर्व्हिस, जसं की हा आता आधी सेक्शन होता पण तो 2015मध्ये रिमूव्ह केलेला आहे. अशा काही गोष्टी तुम्ही ऑनलाईन म्हणजे पोस्ट केल्या सोशल मीडियावरती, ज्यामुळे दुसऱ्यांच्या काय होऊ शकतं, दुसऱ्याला म्हणजे वाईट वाटू शकतं किंवा हर्ट होऊ शकतं, अशा गोष्टी आधी होत्या पण आता तो ॲक्ट रिमूव्ह केला आहे. डॅमेज टू कम्प्युटर सोर्स कोड, जसं की कम्प्युटरचं एखादं कोडिंग, एखादं हे तुम्ही त्याला काहीतरी त्यामध्ये कोडिंगमध्ये तुम्ही बदललं आणि पूर्ण सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर बंद पडलं, अशा काही कोडिंगमध्ये, सोर्स कोडिंगमध्ये तुम्ही काहीतरी गफलत केली किंवा डॅमेज केला तो डेटा, तरी पण सायबर क्राईम आहे, 3 वर्षापर्यंत जेल आणि 2 लाखापर्यंत फाईन होऊ शकते. सो दीज आर सम इम्पॉर्टंट सायबर क्राईम्स इन दिस ॲक्ट. अजून हे सोडून भरपूर सारे क्राईम्स आहेत, पण हे जास्त इम्पॉर्टंट IT ॲक्टशी रिलेटेड आहेत. त्यामध्ये आपण आता एक रिअल लाईफ एक्झाम्पल्स काही बघूया, काय काय अशा प्रकारचे सायबर क्राईम झाले होते. 2016 साली बेंगलोरमध्ये डेटा ब्रीच मीन्स
2016 मध्ये काय झालं, एक मेजर सायबर क्राईम इन्सिडेंट ऑकर वेन हॅकर्स गेन्ड ॲक्सेस टू बेंगलोर बेस्ड झोमॅटो फूड डिलिव्हरी सर्व्हिस डेटाबेस. पर्सनल डिटेल्स ऑफ over 17 million users, including email addresses and hashed passwords, were stolen. The breach was discovered when the hackers tried to sell the data on the dark web. काय म्हणलंय, झोमॅटो जी कंपनी आहे डिलिव्हरी फूड डिलिव्हरी, त्यांचा पूर्ण जो डेटाबेस होता, ज्या पूर्ण पर्सनल डिटेल्स होते 17 मिलियन्स लोकांचे, ज्यामध्ये त्यांचे ईमेल ॲड्रेसेस असतील, त्यांचे पासवर्ड्स असतील, सगळे चोरले होते आणि ते वापरून ती लोक काय करत होते, डेटा सेल करत होते कुठेतरी वेबसाईटवरती, आणि ते सेल करताना मात्र ते सापडले गेले. देन 2018 मध्ये कॉस्मॉस बँक सायबर हाइस्ट, म्हणजे ह्यामध्ये 2018 मध्ये कॉस्मॉस बँक इन पुणे फेल विक्टीम टू वन ऑफ द लार्जेस्ट सायबर हाइस्ट इन इंडियामध्ये पुण्यामध्ये झालं होतं हे. पुण्यामध्ये हॅकर्स युज्ड मालवेअर अटॅक ऑन बँक सिस्टीम विच अलाउड देम टू सिफॉन ऑफ ₹94 करोड. 94 करोड रुपये त्यांनी काय केले होते, म्हणजे बँकची सिस्टीम अशा पद्धतीने हॅक केली होती की त्यांना ते पैसे काढता येत होते. द अटॅकर्स मेड फ्रॉडलंट विड्रॉवल्स फ्रॉम बँक ATM इन हाँगकाँग अँड अदर इंटरनॅशनल लोकेशन युझिंग क्लोन्ड कार्ड्स. म्हणजे त्यांना ते पैसे मिळाले होते, पण जेव्हा हाँगकाँगमध्ये म्हणजे बाहेरच्या देशाच्या ATM मध्ये त्यांनी ते विड्रॉ करताना ते आपल्याला सापडले. सो रिअल लाईफ एक्झाम्पलमध्ये थर्ड आहे ॲक्ट्रेस, तुम्हाला माहिती आहे राधिका आपटे. सायबर स्टॉकिंग झालं होतं तिच्याबरोबर 2017मध्ये, ज्यामध्ये तिला वेगवेगळे थ्रेटनिंग मेसेजेस येत होते, अब्युझिव्ह मेसेजेस येत होते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून. एक स्टॉकर होता, तो पाठवत होता आणि तिचे पर्सनल जे काही फोटो, इंटिमेट फोटोज होते ते त्यानं विदाऊट हर कन्सेंट ही पोस्टेड ऑनलाईन, अँड त्यामुळे तिने ती लिगल ॲक्शन त्याच्यावरती घेतली होती. देन ऑनलाईन चाइल्ड पोर्नोग्राफी अरेस्ट इन दिल्ली. In 2018, a man from Delhi was arrested for operating an online network that distributed child pornography. He was found to be uploading and sharing obscene material involving minors on various illegal websites and social media platforms. सो ह्या गोष्टी, चाइल्ड पोर्नोग्राफी तर खूप सिरियस क्राईम आहे. त्यामध्ये दिल्लीमधला एक माणूस अरेस्ट झालेला आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती किंवा अशा गोष्टी, मायनर्स जी मुली होते त्यांचं सगळं त्यांनी काय केलं होतं, सोशल मीडिया किंवा अदर वेबसाईट, इलिगल वेबसाईट्सवरती त्याने ते अपलोड केले होते. त्यामुळे त्याला त्याच्यावर लिगल ॲक्शन घेतली गेली. त्यानंतर अगेन अनादर वन इंटरेस्टिंग सायबर क्राईम, दॅट इज आपल्याला बाळा ठाकरे जी सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं फ्युनरल होतं. त्यांच्या फ्युनरल च्या दिवशी काय झालं, 2012मध्ये फ्युनरल होतं म्हणून काय केलं, पूर्ण मुंबई काय केली, शटडाऊन होती मुंबई. मुंबई शटडाऊन असताना त्यामध्ये एका मुलगीने, म्हणजे 2 मुली होत्या. सो ह्यामध्ये सोशल मीडियाचा उपयोग कसा केला जातो बघा, आणि ऑनलाईन हॅरॅसमेंट कशी होते. तर त्या 2 मुली होत्या, शाहीन धाबा अँड रेनू सोनी वर सेंटर ऑफ द इन्सिडेंट्स. शाहीन धाबा posted a Facebook status questioning shutdown of Mumbai following Thackeray's death, and her post expressed frustration with chaos and inconvenience caused by the funeral processions. म्हणजे काय, तर त्यांची बाळ ठाकरेजींची जेव्हा जेव्हा त्यांचं जेव्हा फ्युनरल होतं, तर त्यासाठी त्यांचं पूर्ण मुंबई शटडाऊन केली होती, आणि त्या रिलेटेड तिनं एक पोस्ट केलं होतं की हे त्यांची डेथ झाली आहे, त्यांचं फ्युनरल आहे, तर आपण म्हणजे शटडाऊन करण्याचा अर्थ काय आहे, अशा पद्धतीने तिने एक पोस्ट केली होती. ती पोस्ट केल्यामुळे तिला एक आपलं जे आपलं एक बिलीफ आहे, आपलं जे ट्रॅडिशन आहे त्याच्या विरोधात समोरच्याला त्याच्या काय म्हणतो आपण, त्याच्या ज्या काही आपल्या बिलीफ्स आहेत त्याच्याविषयी बोलल्यामुळे झाली लोकं, आणि हर्ट झाल्यामुळे अगेन ऑफेन्सिव्ह मेसेजेस तिने पाठवले, ह्या अंडर तिला अटक झाली. प्लस तिच्या पोस्टवरती रेनू सोनी नावाच्या मुलगीने कमेंट टाकली होती,
आणि कमेंट टाकल्यामुळे दोघींना सुद्धा अरेस्ट झालं होतं अंडर सेक्शन 66A ऑफ द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट बिकॉज बिकॉज ऑफ सेंडिंग ऑफेन्सिव्ह मेसेजेस थ्रू कम्युनिकेशन सर्व्हिसेस. तर ही एक मोठी गोष्ट झाली होती त्यावेळेला. तर अशा पद्धतीचे आपल्या लक्षात येत नाही, पण आपण अशा गोष्टी करून जातो. ज्या सायबर क्राईम जे काय आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. जेव्हा तुम्ही कोणाचेही पोस्ट्स करता, कोणाचेही यु नो पर्सनल फोटोज तुम्ही सोशल मीडियावरती शेअर करत असाल किंवा कोणाला मित्राला वगैरे मैत्रिणीला पाठवत असाल, तर त्या गोष्टी खूप नाजूकपणे हँडल केल्या पाहिजेत. आपण हे पाठवू शकतो का, यामुळे काही प्रॉब्लेम होईल का, किंवा काही यु नो पर्सनल चॅटिंग्स असतील, तुम्ही कोणाला तरी शिवीगाळ करताय फोनवरती किंवा मेसेजेस करताय, ज्याच्यामुळे समोरच्याला काय होऊ शकतं, प्रॉब्लेम येऊ शकतो, तो त्याला मानसिक त्रास होऊ शकतो किंवा त्याच्या विदाऊट कन्सेंट त्याला न विचारता तुम्ही त्याचा डेटा घेतला, त्याला न विचारता त्याचे फोटो पोस्ट केले, तर हे अगेन एक काय आहे, आय टी ॲक्ट आहे. म्हणजे आय टी ॲक्ट अंडर हे सायबर क्राईम आहे. तर हा क्राईम म्हणजे टाळला पाहिजे. आपल्या MBAमध्ये हा ॲक्ट का आला, कारण आपण बिझनेस करतो, आपण एंटरप्रिन्युअर्स होणार आहे, मॅनेजर्स होणार आहे, प्लस आपल्या पर्सनल लाईफमध्ये ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. कसा आपला डेटा चोरीला जाऊ शकतो, आपले कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स आपण कसे स्टोअर सेव्ह करून ठेवले पाहिजेत, त्याला कसं प्रोटेक्ट केलं पाहिजे, प्लस आपला पर्सनल डेटा कसा प्रोटेक्ट केला पाहिजे, ह्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. आय होप दिस ॲक्ट अंडरस्टूड. येस. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? नो मॅम. ओके. सो फोर्थ अजून एक ॲक्ट या युनिटमध्ये आहे, छोटासा आहे, तो आपण आता कव्हर करूया. RTI ॲक्ट, दॅट इज राईट टू इन्फॉर्मेशन. जसं आपल्या आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो माहिती अधिकार. सो राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 मध्ये आला हा. ह्यामध्ये इट इज अन इंडियन लॉ दॅट गिव्ह सिटिझन्स द पॉवर टू रिक्वेस्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम गव्हर्मेंट ऑफिसेस. म्हणजे गव्हर्मेंट ऑफिसेसकडून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, सिटिझन्सला तो अधिकार आहे की तो माहिती मागू शकतो. जर एखादा गव्हर्मेंट ऑफिसमध्ये एखादी माहिती तुम्हाला विचारल्यानंतर दिली जात नसेल किंवा ती माहिती टाळाटाळ केली जात असेल, तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नाही, ट्रान्सपरन्सी नाही, तर ह्यासाठी तुम्ही काय करू शकता, माहिती अधिकारच्या अंडर तुम्ही ती माहिती मागवून घेऊ शकता. तर लिगल ॲक्शन आहे ही. जेव्हा एखाद्या RTI थ्रू एखादी माहिती मागवली जाते गव्हर्मेंट ऑफिसकडून, तर ती त्यांना द्यावीच लागते. सो मेन पर्पज ऑफ RTI ॲक्ट इज टू प्रमोट ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी विदिन द गव्हर्मेंट. देन how it works. The first is access to information. Any citizen of India can request information from public authorities. आता पब्लिक ऑथॉरिटीज म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या काही डिपार्टमेंट्स असतात ते, मिनिस्ट्रीज असतात ते, मंत्रालय, अशा ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारची माहिती तुम्ही काय करू शकता, रिक्वेस्ट करू शकता. ज्या कशाशी रिलेटेड, तर त्यांचं जे काही वर्क कल्चर आहे त्या रिलेटेड, कसं काम चालते, प्रोसेसेसशी रिलेटेड, किंवा कसा डिसिजन घेतला जातो याच्याशी रिलेटेड तुम्ही इन्फॉर्मेशनसाठी रिक्वेस्ट करू शकता. रिस्पॉन्स टाईम. सो वन्स द रिक्वेस्ट इज मेड, द गव्हर्मेंट ऑफिस हॅज टू प्रोव्हाइड द रिक्वेस्टेड इन्फॉर्मेशन विदिन 30 days. इफ इन्फॉर्मेशन इन्व्हॉल्व समवन लाईफ ऑर लिबर्टी, इट मस्ट बी गिवन विदिन 48 hours. काय म्हणलं की एखाद्याने जर माहिती मागितली तर 30 दिवसामध्ये त्याला ती सगळी माहिती मिळाली पाहिजे. जर त्या माहितीमध्ये कोणाच्या एक एक इंडिव्हिज्युअल माणसाची स्वतःची काहीतरी पर्सनल
लाईफ रिलेटेड काहीतरी असेल किंवा एवढी अर्जंट आहे की त्याच्या जीवावर आता म्हणजे काही वाईट होऊ शकतं, अशा पद्धतीची माहिती त्याला अर्जंटमध्ये पाहिजे आहे, तर मात्र 48 तासाच्या आत तुम्हाला ती माहिती प्रोव्हाइड करावी लागते. एक्झम्पशन आहे की एक्झम्पशन म्हणजे नॉट ऑल इन्फॉर्मेशन शेअर्ड अंडर RTI. जसं की तुम्ही कुठल्याही प्रकारची माहिती मागवता असं नाही, त्यामध्ये सेन्सिटिव्ह डेटा असतो ज्यामध्ये नॅशनल सिक्युरिटी, आर्मी रिलेटेड किंवा काही आपल्या नॅशनल लेवलचे जे सिक्युरिटी लेवलची पर्सनल इन्फॉर्मेशन कोणाची असेल तर ही तुम्ही मागवू शकत नाही, ही कॉन्फिडेन्शियल असते. हाऊ टू अप्लाय टू रिक्वेस्ट इन्फॉर्मेशन, अ सिटीजन सबमिट्स अ रिटन ॲप्लिकेशन ऑर फिल्स आउट अन ऑनलाईन फॉर्म. सम ऑफिसेस चार्ज अ स्मॉल फी फॉर प्रोसेसिंग द रिक्वेस्ट. ऑनलाईन आहे किंवा ऑफलाईन तुम्ही रिक्वेस्ट करू शकता एक फॉर्म भरून. RTIचा एक वेगळा फॉर्म असतो, तो भरून तुम्ही त्या लीगल किंवा त्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये दिलं की 30 दिवसामध्ये तुम्हाला ती माहिती मिळते. एम्पॉवरिंग सिटीजन्स मीन्स by enabling access to information, RTI Act empowers the citizens to participate in governance, keep government action in check, and address concerns about misuse of public resources. म्हणजे ह्या थ्रू तुम्ही पार्टिसिपेशन करू शकता गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, कसे तिथं डिसिजन्स घेतले जातात, कशा प्रकारे ॲक्शन घेतली जाते हे तुम्हाला याच्यातून कळू शकतं. सो अशाद्वारे तुम्ही काय करू शकता. एक्झाम्पल इथे दिलेले आहेत. ट्रान्सपरन्सी इन दिल्ली स्कूल ॲडमिशन. दिल्लीमध्ये एका पॅरेंटनी RTIच्या थ्रू इन्फॉर्मेशन मागितली होती. सो पॅरेंट युज्ड RTI टू आस्क अबाउट ॲडमिशन प्रोसेस इन प्रायव्हेट स्कूल्स बिल्ड ऑन गव्हर्नमेंट लँड. त्यांनी काय विचारलं होतं, तुमच्या ॲडमिशनची प्रोसेस आम्हाला प्रायव्हेट स्कूल आहे पण गव्हर्नमेंटच्या लँडवरती आहे, तर याची ॲडमिशन प्रोसेस काय आहे ह्या रिलेटेड त्यांनी माहिती विचारली. The information revealed irregularities in admission process and leading to better transparency and fairer admissions. काय झालं, इन्फॉर्मेशन आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ॲडमिशन प्रोसेसमध्ये इररेग्युलॅरिटी आहे, तर अशा पद्धतीने माहिती मिळू शकते. किंवा इलिगल मायनिंग इन गोवा. एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीज फाइल्ड RTI रिक्वेस्ट टू गॅदर डेटा ऑन मायनिंग लीजेस इन गोवा, revealing widespread illegal mining and environmental violation, and this case lead to Supreme Court investigation and temporary ban on the mining in the area. म्हणजे तिथे मायनिंग सुरू होतं, त्यामुळे एक गव्हर्नमेंट एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिस्टनी रिक्वेस्ट केली की ह्याबद्दल आम्हाला अजून माहिती पाहिजे, आणि त्याच्यातून त्यांना कळालं की इलिगल मायनिंग सुरू आहे आणि एन्व्हायरमेंटला हानी होती आहे, व्हायोलेशन्स होतं आहे त्यांचं. तर हे सुप्रीम कोर्टापर्यंत ही केस गेलेली होती. देन पब्लिक ऑथॉरिटीज अँड देअर ऑब्लिगेशन्स. आता तुम्ही म्हणता की पब्लिक ऑथॉरिटीकडूनच तुम्ही माहिती घेऊ शकता, मग पब्लिक ऑथॉरिटीज म्हणजे कुठल्या कुठल्या येतील, एकतरी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स असतील, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, पब्लिक वर्क असतील, यांना तुम्ही विचारू शकता. मिनिस्टर्स, मंत्रालय किंवा सेंट्रल स्टेट लेवलचे मिनिस्टर्स असतील, किंवा लोकल ऑथॉरिटीज जसं की महानगरपालिका असेल, पंचायत असेल, यांच्याकडून पण तुम्ही मागवू शकता. गव्हर्नमेंट ओन्ड कॉर्पोरेशन्स अँड पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स म्हणजे गव्हर्नमेंटशी रिलेटेड जे काही कंपनीज आहेत, गव्हर्नमेंटने ओन केलेल्या कंपनीज आहेत, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आपण म्हणतो त्याला, ज्याचा शेअर गव्हर्नमेंटचा जास्त असतो, जसं गव्हर्नमेंटचं कंट्रोलिंग जास्त असतं. किंवा युनिव्हर्सिटीज असतील कुठल्या, म्हणजे स्टेट युनिव्हर्सिटीज, गव्हर्नमेंटने फंड केलेल्या युनिव्हर्सिटीज असतील, तर अशा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असतील, तर ह्या सगळ्या येतात पब्लिक ऑथॉरिटीजमध्ये. यांच्याकडून तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जी माहिती पाहिजे ती तुम्ही मागवून घेऊ शकता. आता त्यांचे ऑब्लिगेशन्स म्हणजे त्यांची कर्तव्य काय आहे ते आपण बघूया. सो फर्स्ट इज प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. जर कोणी मागितली आहे, रिक्वेस्ट केली आहे RTI अंडर, तर तुम्हाला ॲक्युरेट आणि टाइमली इन्फॉर्मेशन तुम्ही दिली पाहिजे. 30 दिवसाच्या आत तुम्ही ती माहिती दिली पाहिजे, प्लस ती ॲक्युरेट असली पाहिजे, वेळेत दिली पाहिजे. अपॉइंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर्स म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायला एक माणूस अपॉइंट केला जातो. PIO म्हणजे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर एक अपॉइंट केला गेला पाहिजे, जो अशा रिक्वेस्ट्स काय करेल, हँडल करेल आणि इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. त्यानंतर प्रोॲक्टिव्हली शेअर द इन्फॉर्मेशन म्हणजे काय, द बेस
दे शुड मेक बेसिक इन्फॉर्मेशन पब्लिकली अवेलेबल. जसे की आता एखाद्या कंपनीबद्दल जे बेसिक इन्फॉर्मेशन्स असतात, जसं की त्यांचे काय फंक्शन्स आहेत, कंपनी कशा रिलेटेड काम करते, किती एम्प्लॉईज आहेत, काय म्हणजे एम्प्लॉई कुठल्या कुठल्या लेवलला काम करतात, बजेट काय आहे, काय डिसिजन्स आहेत, जे CSR ॲक्टिव्हिटीज असतील, काही पॉलिसीज असतील, हे तुम्ही वेबसाईटला अपलोड करून ठेवा. म्हणजे कोणालाही ते ॲक्सेस करता येईल, कारण ह्या बेसिक इन्फॉर्मेशन आहेत ज्या सगळ्यांना माहितीच पाहिजेत. मग त्यासाठी तुम्ही जर ते वेबसाईटला आधीच अपलोड करून ठेवल्या किंवा तुम्ही ओपनली तिथे त्या पब्लिकली अवेलेबल केल्या, तर परत त्या बेसिक इन्फॉर्मेशनसाठी कुठेही कोणाची RTIची रिक्वेस्ट येणार नाही. देन कीप रेकॉर्ड्स, म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स तुमची जो तुम्ही जे काही काम करताय ते सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित मेंटेन केले गेले पाहिजेत. ते ऑर्गनाइज व्यवस्थित केले गेले पाहिजेत. त्याचं प्रोटेक्शन असलं पाहिजे, जेणेकरून जेव्हा केव्हा कोणाचीही रिक्वेस्ट येईल तर ती व्यवस्थित आपल्याला देता येईल. देन जस्टिफाय डिनायल्स वेन नीडेड, म्हणजे एखाद्याने विचारलं, काही कॉन्फिडेन्शियल डेटा त्यांनी मागितला, सेन्सिटिव्ह डिटेल्स मागितले, जे तुम्ही RTI अंडर त्यांना मागितले पण आपण देऊ शकत नाही, अशा पद्धतीची काही माहिती असेल तर तुम्हाला ते डिनाय तुम्ही का करताय याच्याबद्दल तुमचं एक व्यवस्थित जस्टिफिकेशन तुम्हाला देता आलं पाहिजे. दॅट इज जस्टिफाय डिनायल्स वेन नीडेड. सो दीज आर सम ऑब्लिगेशन्स ऑफ पब्लिक ऑथॉरिटीज. लक्षात येत आहे? येस. देन जसं Yes. हां, थँक्यू. जसं आपण म्हणलं की PIO दॅट इज पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर एक आपल्याला अपॉइंट करावा लागतो, तर त्याची काय कामं आहेत, तर फर्स्ट आहे रिसीव्ह RTI रिक्वेस्ट. अशा काही रिक्वेस्ट जर आल्या कोणाच्या माहितीसाठी तर त्या रिक्वेस्ट त्याने रिसीव्ह करायच्या आहेत, त्यानुसार त्याच्यावर काम करायचं आहे. कुठल्या डिपार्टमेंटकडून ती माहिती मिळू शकते याच्यावरती त्या 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 डिपार्टमेंटला किंवा त्या पर्टिक्युलर त्या एंटिटीला ती रिक्वेस्ट पाठवायची आहे. इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे, ती रिलेव्हंट असली पाहिजे, ती वेळेत दिली गेली पाहिजे. रिस्पॉन्ड विदिन टाईम लिमिट, जसं की कोणाची तरी इतके अर्जंट आहे की कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन असेल तर 48 तासामध्ये ती त्याला मिळाली पाहिजे किंवा 30 दिवसामध्ये असेल. ट्रान्सफर रिक्वेस्ट वेन नेसेसरी, म्हणजे इफ रिक्वेस्टेड इन्फॉर्मेशन इज नॉट विदिन देअर डिपार्टमेंट, जसं की त्या डिपार्टमेंटशी रिलेटेड त्याच्याकडे ती माहिती नसेल तर ज्या कुठल्या डिपार्टमेंटकडून ती माहिती मिळेल त्यांना ती ट्रान्सफर करायची आहे रिक्वेस्ट. हेल्प ॲप्लिकंट्स, म्हणजे जे कोणी रिक्वेस्ट करणार आहेत RTIमध्ये त्यांना ते भरता येत नाही आहे, ते इलिटरेट असतील किंवा काहीतरी त्यांना क्लॅरिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही म्हणजे त्या PIOनं हेल्प करायचे, तो फॉर्म कसा भरायचा आहे, कशी रिक्वेस्ट करायची त्याविषयी त्याला माहिती द्यायची आहे. एक्सप्लेन रिफ्युजल्स मीन्स जर काही गोष्टी शेअर करू शकत नाही आहे आपण, जसं की सेन्सिटिव्ह पर्सनल डेटा आहे जो आपण शेअर करू शकत नाही, तर त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे. रिफ्यूज आपण का करतोय त्याचं रिझन त्यांनी दिलं पाहिजे, कोणी PIOनं. देन अवॉइड पेनल्टीज. सो जर तुम्ही ती रिक्वेस्ट ज्यानं मागवली ती वेळेत दिली नाही, त्याच्यामध्ये डिले झाला, मिसमॅनेजमेंट झालं किंवा चुकीची माहिती तुम्ही दिली तर तुम्हाला पेनल्टी होऊ शकते. ती पेनल्टी अवॉइड करायचं काम PIO करतं. देन नेक्स्ट इज अ प्रोॲक्टिव्ह डिस्क्लोजर. आता प्रोॲक्टिव्ह डिस्क्लोजर म्हणजे काय, तर पब्लिक ऑथॉरिटीज आर रिक्वायर्ड टू मेक सर्टन इन्फॉर्मेशन पब्लिकली अवेलेबल, म्हणजे पब्लिकली तुम्ही अवेलेबल करा जेणेकरून सारखं सारखं त्या गोष्टींवरती रिक्वेस्ट येणार नाही. जसं की ऑर्गनायझेशनचे डिटेल्स असतील, एम्प्लॉईची लिस्ट असेल, त्यांची सॅलरी असेल, फायनान्शियल बजेट असेल, काही रूल्स रेग्युलेशन्स, काही तुमच्या पॉलिसीज असतील त्या तुम्ही पब्लिकली अवेलेबल करा. देन एक्झिम्शन फ्रॉम डिस्क्लोजर, म्हणजे हे तुम्ही पब्लिकली अवेलेबल किंवा कोणालाही देऊ शकत नाही. जसे की नॅशनल सिक्युरिटी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन असेल, कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन, जसं की फॉरेन कंपनी बरोबर किंवा फॉरेन कंट्री बरोबर आपले रिलेशन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, माझं प्रायव्हेट गोष्टी आहेत त्या, मी कोणालाही तुम्ही उद्या RTIमधून म्हणाल की ह्या सगळ्यांचे मला काय करा अकाउंट नंबर आणि त्यांचे बँक डिटेल्स सगळे द्या किंवा एखादा पासवर्ड कोणीतरी मागेल तर अशा पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा पर्सनल फोटोग्राफ्स असं आपण देऊ शकत नाही. इन्फॉर्मेशन दॅट कुड डेंजर लाईफ, पब्लिक ऑर्डर और लॉ एन्फोर्समेंट, म्हणजे अशी कुठली इन्फॉर्मेशन आहे ज्यामुळे कोणाच्या तरी लाईफमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा
अशा गोष्टी की पब्लिकली ऑर्डर तुम्हाला दिलेली आहे, लॉ तिथे ब्रेक होतोय, अशा गोष्टी जर असतील तर ह्याला तुम्हाला एक्झम्पशन आहे. म्हणजे हे सोडून तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी काय करू शकता, पब्लिकली अवेलेबल करू शकता, पण ह्या गोष्टी पब्लिकली अवेलेबल करू शकत नाही. दॅट इज एक्झम्पशन. अपील्स अँड कंप्लेंट सेक्शन 18 अँड 19 काय सांगतं, इफ अ सिटीजन इज नॉट सॅटिस्फाईड विथ द रिस्पॉन्स फ्रॉम PIO, they can file an appeal with higher authority within the department, and if unresolved, escalate to the information commission. तुम्ही PIO कडे रिक्वेस्ट केली, त्यानं इन्फॉर्मेशन दिली, पण तो सिटीजन ज्याने रिक्वेस्ट केली होती त्याला ते उत्तर जे मिळालेलं आहे किंवा जी माहिती मिळालेली आहे त्यामध्ये तो सॅटिस्फाय नाही. सॅटिस्फाय नसेल तर तो अपील करू शकतो. अपील कोणाला करायचं असतं, त्याच्यापेक्षा वरचा कोण आहे त्याला, हायर ऑथॉरिटी त्या डिपार्टमेंटमध्ये कोण असेल त्याला. त्यांच्याकडून सुद्धा काही सॉल्व्ह नाही झालं तर मग इन्फॉर्मेशन कमिशन कोर्टामध्ये तुम्ही करू शकता, अपील करू शकता. देन पेनल्टीज. आता जर समजा काय पेनल्टीज लागू शकतात, जसं की इन्फॉर्मेशन मागितली पण आपण दिली नाही किंवा इनकरेक्ट दिली किंवा इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन दिली तर तुम्हाला 250 रुपयापर्यंत पर डे फाईन लागू शकते, जी 25,000पर्यंत पण जाऊ शकते. म्हणजे 30 दिवसापासून ते तुम्ही किती दिवस लेट करताय किंवा तुम्ही किती कशी माहिती चुकीची दिली आहे, इनकम्प्लीट दिली आहे, याच्यावरती ती पेनल्टी पर डे काय होत जाणार, ॲड होत जाणार. दॅट इज सेक्शन 20, पेनल्टीज फॉर नॉन कम्प्लायन्स ऑफ द इन्फॉर्मेशन. म्हणजे नॉन कम्प्लायन्स म्हणजे जी इन्फॉर्मेशन पाठवायची होती ती आपण पाठवली नाही किंवा चुकीची पाठवली असेल तर काय पेनल्टी होते. तो इथे हा RTIचा ॲक्ट कम्प्लीट होतोय. छोटासा आहे, ज्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे पब्लिक ऑथॉरिटीजकडूनच फक्त म्हणजे गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट्स आहेत किंवा युनिव्हर्सिटीज किंवा काही हॉस्पिटल्स जे गव्हर्नमेंट अंडर येतात त्यांच्याकडून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची काय करू शकता, माहिती घेऊ शकता, रिक्वेस्ट करून माहिती मिळवू शकता. जर तुम्ही त्या माहितीवरती हॅप्पी नसाल तर तुम्ही त्याचं काय करू शकता, हायर ऑथॉरिटीला तुम्ही अपील करू शकता. ओके, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? म्हणजे येस मॅम. आता बोलला म्हणजे युनिव्हर्सिटी आपण जी प्रोव्हाइड घेऊ शकतो म्हणजे माहिती घेऊ शकतो, मग त्यालाच ते RTI म्हणतो का आपण? इट इज कॉल्ड द RTI. हां, म्हणजे तुम्हाला समजा तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून एखादी माहिती तुम्हाला घ्यायची आहे, तुम्ही डिपार्टमेंटमध्ये आलात, तुम्हाला डिपार्टमेंटकडून व्यवस्थित माहिती मिळाली नाही, मग तुम्ही काय करू शकता, RTI अंडर ती माहिती मागून घेऊ शकता. RTIचा एक फॉर्म असतो, तो भरून तुम्हाला त्याची जी काही प्रोसेस आहे ती करावी लागते. RTIची प्रोसेस ही वेगळी आहे. हो ती प्रोसेस करून मग ती इन्फॉर्मेशन आपण घेऊ हो, शकतो. पण जे ऑलरेडी ओके मॅम. वेबसाईटला सगळं थँक्यू. जे अवेलेबल आहे, जे ऑलरेडी आपण अवेलेबल केलेलं आहे वेबसाईटला, फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला जी काही माहिती अवेलेबल आहे ती सोडून तुम्हाला मागावी लागेल. ऑलरेडी तिथे अवेलेबल आहे, तुम्ही ती बघितलेली नाही तर मग तुम्हाला त्याच्याविषयी करता येणार नाही. पण अशी गोष्ट जी फॉर एक्झाम्पल एखाद्या रिझल्ट विषयी तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण तुम्हाला जसं आपण म्हणतोय की आधी डिपार्टमेंटशी, आधी त्या PIO जो कोणी हँडल करणार आहे कंप्लेंट त्याच्याशी कम्युनिकेशन करून तुम्हाला ते मागवता येतं. त्याच्याकडून पण नाही मिळालं, प्रत्येक वेळेला तुम्हाला काहीतरी व्यवस्थित इन्फॉर्मेशन मिळाली नाही तर मग तुम्ही RTI अंडर जाऊ शकता. थँक्यू. ओके, सो आजचे चार आपण ऍक्ट बघितले वेगवेगळे. आय होप तुम्हाला ते लक्षात आले. पहिला आपण बघितला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट, देन आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट बघितला, देन IT ऍक्ट बघितला आणि RTI म्हणजे माहिती अधिकारचा जो ऍक्ट होता. असे 4 ऍक्ट आपण बघितले. सिम्पल लेवलला मी सगळं 1 to 1 बुकमधलं घेतलेलं नाही, कारण ते जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला काहीच लक्षात येणार नाही. पण महत्त्वाचं काय आहे ह्या बिझनेस लॉ शिकताना, की हा ऍक्ट काय सांगतो आणि हा ऍक्ट कशासाठी तयार केलाय, कुठले कुठले क्राईम्स ह्या ऍक्टमधून होऊ शकतात आणि त्यामुळे काय पेनल्टीज होऊ शकतात जर तो नाही केला तर. हे एवढंच इम्पॉर्टंट आहे ह्या प्रत्येक ॲक्टमध्ये. सो आय होप यू अंडरस्टूड एव्हरीथिंग. इफ यू हॅव एनी डाऊट नंतर तुम्ही कधीही मला विचारू शकता. ओके.
कोणाला काही डाऊट? सो वी विल स्टॉप हिअर. अकाउंटिंगचे लेक्चर होणार आहेत ऑफलाईन. हे सगळे सेशन संपले की आपण एक दिवस ठेवणार आहे. बाकीचे इथे एक्झाम सुरू असल्यामुळे सगळे सुपरविजनमध्ये आहेत. सो डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये परीक्षा आहे आपली. त्याच्या आधी आपण घेऊया. आपल्याकडे अजून 1 महिना पूर्ण आहे. 1 ते 1.5 महिना आहे अजून आपल्याकडे. ओके. तोपर्यंत तुम्ही असाइनमेंट्स वगैरे सगळे कंप्लीट करा. असाइनमेंट मे बी ह्या 1-2 आठवड्यामध्ये तुमचं हॉल तिकीट येईल. हॉल तिकीट आलं की लगेच असाइनमेंट्स आणून जमा कराव्या लागतील. तर हॉल तिकीटची वाट बघत बसू नका. असाइनमेंट सगळ्या कंप्लीट रेडी ठेवा. म्हणजे जेव्हा हॉल तिकीट येईल तेव्हा तुम्ही लगेच आणून जमा करू शकता. ठीक आहे. सो वी विल स्टॉप हिअर. आय होप नो वन हॅज एनी क्वेश्चन.